प्राप्त वेळी प्राप्त प्रसंगी अखंड हरिनाम सप्ताह 2022 ग्रामस्थ मंडळ भोकरपाडा आयोजक पूर्ण ग्रामस्थ मंडळ तसेच गावामधील महिला बचत गट त्याच्यानंतर क्रिकेट संघ वगैरे त्या ठिकाणी आहे. हनुमान प्रासादिक भजन मंडळ, श्री गणेश प्रसन्न प्रासादिक भजन मंडळ, माऊली भजन मंडळ, माऊली हरिपाठ मंडळ, जय हनुमान क्रिकेट संघ तसेच सर्व महिला बचत गट मंडळ, ग्रामस्थ मंडळ भोकरपाडा, मंथन साऊंड सर्व्हिस भोकरपाडा, ओम साई डीजे अँड लाईट्स देवत असो या ठिकाणी ग्रामस्थ मंडळी जो अतिशय स्तुत्य असा उपक्रम या ठिकाणी राबवलेला आहे. साधारणतः सप्त्याला कितवा वर्ष मला 13वे वर्ष त्या ठिकाणी आहे. वर्ष 13वे करार कोरोनाच्या कालावधीमध्ये त्या ठिकाणी आपण या 13व्या वर्षापर्यंत पोहोचलेलो आहोत. आजची कीर्तनरूपी सेवा आमचे हरिभक्तीपरायण विहीगरचे आमचे सन्माननीय नाथ महाराजांच्या तोलामोलाचे आम्ही ज्यांना नाथ महाराजांची उपमा देतो असे शांतीब्रह्म आमचे सुरेश महाराज विहीगरकर यांच्याकडून ग्रामस्थ मंडळांच्यापर्यंत आम्ही या ठिकाणी पोहोचलेलो आहोत. आणि सगळ्यात महत्त्वाची त्या ठिकाणी गोष्ट सिनारे महाराज त्या ठिकाणी वाजवण्याकरता आहेत आणि दक्षिणेशी उभा बंधुलक्ष्मण हो तशी सर्व मंडळी टाळकरी मंडळी दक्षिणेशी उभा बंधुलक्ष्मण टाळकरी मंडळी विणेकरी मंडळी गायक मंडळी महादेव महाराज आमचे आहेत. महाराजांचे नावं जरी मला पाठ नसतील तरी चेहऱ्यावरून तुमची नावं घेतली असे समजून त्या ठिकाणी जा. नाना आमचे त्या ठिकाणी महाराज आहेत आणि आदरणीय ज्यांची उपस्थिती या कार्यक्रमाला उद्याचं काल्याचं ज्यांचं कीर्तन आहे प्रासादिक कीर्तन ज्याला आपण बोलतो की या सप्ताची सांगता ज्या कीर्तनाने त्या ठिकाणी होईल या परिसरातील या महाराष्ट्रातील त्या ठिकाणी ख्यातनाम आमचे या त्या ठिकाणी कोकण दिंडीचे अध्यक्ष सन्माननीय पद्माकर महाराजांची उपस्थिती. धन्यवाद. विठ्ठल विठ्ठल प्रख्यात मंडळी त्या ठिकाणी कोकण भागामध्ये आपल्या आहे. परंतु हळूहळू त्यांचा प्रचार आणि प्रसार त्या ठिकाणी होतो. कधी कधी 2-2 किलोमीटरवरती सुद्धा महाराज लोकांचा परिचय नसतो. मी महाराज कर्नाटकपासून कीर्तन करत आलो पण 3-4 किलोमीटरमध्ये कधी कधी कार्यक्रम लागणं मुश्किल त्या ठिकाणी जातं किंवा योगायोग त्या ठिकाणी घडत नाही. असो सुरेश महाराजांच्या माध्यमातून या ठिकाणी येण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला. प्रख्यात भारुडकर मंडळी त्या ठिकाणी महाराज मागेच येऊन त्या ठिकाणी बसलेले बघ. त्यांना काय वाटलं त्या ठिकाणी कळलं नाही पण वरती त्या ठिकाणी आलं नाही. हो कृपया आपण वरती जर आलात तर बरं त्या ठिकाणी. विठ्ठल आयोजन नियोजन करताना त्या ठिकाणी एक धन्यवाद त्या ठिकाणी सिस्टीम अतिशय सुंदर आहे. थोडी मला एकदाच वरती लावून ठेव थोडं इक्वलायझर कारण लावून ठेव नंतर पुन्हा बदलू नको. विठ्ठल पिकल्या सेंदे कडूपण गेले तैसे आम्हा केले पांडुरंगे काम क्रोध लोभ निमाले ठाईच अवघे आनंदाची सृष्टी. अतिशय सुंदर आयोजन नियोजन भगवान हनुमंतरायाच्या मंदिरासमोर या ठिकाणी ग्रामस्थ मंडळ हो ग्रामस्थ मंडळाने जे आयोजन त्या ठिकाणी केलेले भोकरपाडा हे अतिशय नियोजन सुंदर त्या ठिकाणी पद्धतीचं आहे. या कीर्तनाच्या नंतर होणारा जो कार्यक्रम आहे तुका म्हणे तेथे भजन प्रमाण काय तोरपण जाळावे ते. विठ्ठल कीर्तनाची त्या ठिकाणी श्रोतृ मंडळी आहे ती लवकर त्या ठिकाणी आलेली आहे परंतु ज्याला भजन त्या ठिकाणी ऐकायचं आहे ती लोक थोडी थोडी हळूहळू येतील. आपलं कीर्तन जसं संपत जाईल तशी लोक त्या ठिकाणी वाढत जातील कारण त्या ठिकाणी ते भजनाचे आनंद घेणारे भजनानंद त्या ठिकाणी वेगळे आहेत की ते तुकोबरायांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की अजामेळ भिल्ली तारिली कुंटन प्रत्यक्ष पुराणी वंदे केली. ही कशामुळे त्या ठिकाणी झाली तुका म्हणते ते भजन प्रमाण काय थोरपण जाळावे ते. विठ्ठल धन्यवाद देतो. सिस्टीम सुंदर त्या ठिकाणी आहे. टाळकरी मंडळी सुंदर त्या ठिकाणी आहेत. यथामती यथा अवकाश त्या ठिकाणी 8 वाजेपर्यंत कीर्तनाचा आपण आस्वाद घेऊ. विठ्ठल
महाराज कधी कधी त्या ठिकाणी असतं परमार्थिक माणूस परमार्थ करील याच्यात नवल नाही. हो, बुवा कीर्तनकार बुवाचा मुलगा कीर्तन करील याच्यात महाराज नवल त्या ठिकाणी नाही. हो, परंतु काही लोक काहींच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी नवल घडलंय. प्रभू रामचंद्राच्या जीवनामध्ये साधारणतः 11,000 वर्ष प्रभू रामचंद्रांना आयुष्य मिळालं. 11,000 वर्षामध्ये त्या ठिकाणी 56 कोटी त्या ठिकाणी वानर होते. 18 पद्म वानर, 56 कोटी गोलांगुल आणि 72 कोटी रीस अशी संख्या ज्यांनी त्या ठिकाणी आपल्या बाहुबलावरती तरवली. हो, कपी कुळ उद्धरिले, त्यांचं कुळ त्या मुक्त केले राक्षसा. या उक्तीप्रमाणे प्रभू रामचंद्राने 11,000 वर्ष कारकीर्द आपली त्या ठिकाणी त्रेतायुगामध्ये घालवली. परंतु प्रभू रामचंद्रांना जीवनामध्ये एखादी गोष्ट नवलाची करता आली नाही. परंतु 8व्या अवतारामध्ये भगवान श्रीकृष्णाने 125 वर्षामध्ये जे नवल केलं ते जगाला विख्यात आजपर्यंत लागलेलं आहे. विठ्ठल प्रभू रामचंद्रांनी त्रेतायुगामध्ये एक राक्षसीन त्या ठिकाणी मारली. एक कोण मारली? राक्षसीन त्या ठिकाणी मारली. ती राक्षसींची जर नुसती जर ती झोपली त्या ठिकाणी तर त्या राक्षसींच्या डोक्यावरती त्या ठिकाणी जवळजवळ 250 गाढवं चरायची. एवढा मोठा विस्तार त्या ठिकाणी. हो, एवढा मोठा विस्तार त्या राक्षसींचा त्या ठिकाणी. हो, ही राक्षसीन मारत त्या ठिकाणी असताना प्रभू रामचंद्राचं वय होतं 12 वर्ष. 12व्या वर्षात प्रभू रामचंद्राने राक्षसीन मारली. काही त्याचं नवल त्या ठिकाणी झालं नाही. किंबहुना त्या गोष्टीचा गवगवा त्या ठिकाणी झाले नाही. त्याची नोटिंग काही व्यवस्थित त्या ठिकाणी झाली नाही. परंतु प्रभू रामचंद्रांनी त्याच राक्षसींच्या 36 पट पुतना 7.5व्या दिवशी स्तनपान करून मारली. विठ्ठल दही अवतार भगवान परमात्म्याचे 24 अवतारांपैकी 10 अवतारे प्रख्यात अवतार त्या ठिकाणी सांगितले. मत्स्य कश्य वराह, मत्स्य कश्य वराह, त्याच्यानंतर नृसिंह, वामन, परशुराम, श्रीराम आणि 8वा अवतार भगवान श्रीकृष्ण. 8वा अवतार भगवान श्रीकृष्ण. भगवान श्रीकृष्णाने ज्या ज्या गोष्टी त्या ठिकाणी केल्या त्या 125 वर्षामध्ये प्रभू रामचंद्राने त्या ठिकाणी करता आल्या. 11,000 वर्षात रामचंद्र प्रभूंना करता आले नाही. याचा अर्थ रामचंद्र प्रभूंचं जे चरित्र त्या ठिकाणी होतं ते एका वाल्मिकाच्या हातात होतं, एका वाल्याच्या हातात त्या ठिकाणी होतं. एवढा अधिकार त्याला त्या ठिकाणी भगवान परमात्म्याने दिला. हो, अजा ब्रह्म हत्याराशी पातके अपार, वाल्मिक किंकर वंद्य केला. किती वंद्य केला, किती वंद्य केला. केले रामायण रामाधी, रामायण रामाधी. प्रभू रामचंद्राचं जीवन हे एका वाल्मिकाच्या आधारावरती किंवा वाल्मिकी रामायणाच्या आधारावरती होतं. रामचंद्र जन्माला येण्याच्या आधी त्यांचं चरित्र त्यांनी काय करावं हे लिहिलं होतं आणि भगवान श्रीकृष्णाने केलेलं फक्त वर्णन त्या ठिकाणी करायचं होतं. त्यांना स्वातंत्र्य त्या ठिकाणी होतं. काही काही गोष्टी नवलाच्या त्या ठिकाणी झाल्या, काही काही गोष्टींची नोंद त्या ठिकाणी ठेवली गेली नाही. परवा दिवशी सुद्धा प्रवचनात पद्माकर महाराज त्या ठिकाणी होते की दोन्ही गोष्टी साध्य करणे एखाद्या माणसाला कठीण जातं. महाराज दिंडीचे अध्यक्ष आहेत याच्यात नवल त्या ठिकाणी नाही. हो, परंतु राजकीय क्षेत्रामध्ये सरपंच आहे. ह्या दोन्ही गोष्टी एकत्र त्या ठिकाणी म्हणजे वाघ बकरी एकत्र आणल्यासारख्या, वाघ बकरी एकत्र आणल्यासारख्या त्या ठिकाणी. विठ्ठल जेत जेत संपत्ती आणि दया दोन्ही वस्ती आली एके ठाया. ती जाण धनंजय विभूती माझी, ती जाण धनंजय विभूती माझी. त्या ठिकाणी दोन्ही संपत्ती माणसाकडे त्या ठिकाणी आहे आणि दया ही माणसाकडे त्या ठिकाणी असेल तर भगवान परमात्मा त्या ठिकाणी सांगतात की ती विभूती माझी जाण. विठ्ठल विठ्ठल
प्रापंचिक जीवन त्या ठिकाणी जगत असताना आपल्याला काही गोष्टी जिंकणं गरजेचं आहे. प्रापंचिक जीवन जगत असताना आपल्याला काही गोष्टी त्या ठिकाणी जिंकणं गरजेचं आहे. त्याच्यावरती विजय मिळवणं त्याच्या गरजेचं आहे. काल गुलाम करी सलाम तुकिया घरी तुकोबरायांनी काळावरती विजय मिळवला. काम नाही झालो पाहिजे कामावरती विजय त्या ठिकाणी मिळवला. काळावरतीही विजय त्या ठिकाणी मिळाला. काळाला गुलाम त्यांनी त्या ठिकाणी करून घेतलं. तुकोबरायांचा विजय त्या ठिकाणी सांगतात. ह्या काही गोष्टी वश त्या ठिकाणी करत असताना काही प्रापंचिक जीवनामध्ये सुद्धा आपल्याला काही गोष्टीवरती विजय मिळवायचा असतो. मग सत्यमच मित्रम सत्यम, जर मित्र तुम्हाला वश करायचा असेल तर खरं बोलणं गरजेचं आहे महाराज. मित्र जर वश व्हावा असं वाटत असेल तर माणसाने कसं बोललं पाहिजे? खरं बोललं पाहिजे. लोक त्या ठिकाणी सांगतात 20 वर्षाची आमची दोस्ती होती परंतु एका शब्दानं तुटली. याचं कारण काय? तो माझ्याबरोबर खोटं बोलला, विषय संपला. सत्यमचे मित्रम, शास्त्र त्या ठिकाणी सांगताय मित्र जर तुम्हाला टिकवायचा असेल किंवा मित्राला जर वश त्या ठिकाणी करायचा असेल, मित्रावरती विजय मिळवायचा असेल तर सत्य बोलणं गरजेचं आहे. कपटेन शत्रू, शत्रू जर तुम्हाला वश करायचा असेल तर कपट करणं गरजेचं आहे. शत्रू वश करायचा असेल, शत्रूवरती विजय मिळवायचा असेल तर कपट करणं गरजेचं आहे. त्रेतायुगामध्ये चला, प्रभू रामचंद्राची सीता आईसाहेब त्या ठिकाणी ज्यावेळेला रावणाने हरण करून त्या ठिकाणी नेली त्यावेळेला जटायूने त्या ठिकाणी त्याच्याशी संघर्ष केला रावणाबरोबर. आणि जटायू त्या ठिकाणी खाली पडले. त्या ठिकाणी रावणाचा आणि जटायूचा संवाद त्या ठिकाणी झाला. त्यावेळेला रावण हा कपटी होता आणि जटायू हा साधू पुरुष होता. रावणाने त्या ठिकाणी कपटाने त्या जटायूला विचारलं, हे जटायू, अरे तू तुझं मरण सांग, मी माझं मरण सांगेन. बोलतो तू काय सांग? तुझं मरण मला सांग, मी तुला माझं मरण त्या ठिकाणी सांगेन. जटायूला त्या ठिकाणी वाटलं खरंच हा माझं मरण त्या ठिकाणी त्याचं मरण सांगणार आहे का? जटायूने विचारलं, तुझं मरण सांग रावणा, तू कशामुळे मरणार आहेस? त्यांनी सांगितलं, माझ्या डाव्या पायाचा अंगठ्याला टोच, त्याच्यानंतर डावा पायाचा अंगठा जर तू फोडलास तर मी मरेन. कपट, शत्रू कधीही खरं त्या ठिकाणी बोलत नाही. कपटीच त्या ठिकाणी रावण होता. आणि डाव्या पायाच्या अंगठ्याला गरुड आणि त्या ठिकाणी जटायूने चोच मारली ना मारली, तेवढीच 2 पंख कुणी उपटली त्या ठिकाणी? रावणाने उपटली. कारण जटायूने त्या ठिकाणी सांगितलं होतं, जर तुझं मरण डाव्या पायाच्या अंगठ्यात आहे तर माझं मरण माझ्या पंखात आहे. विठ्ठल वाईट माणसं ही कधीच त्या ठिकाणी सुधरत नाही. मी त्या ठिकाणी कीर्तनात सांगत नाही, नाथ महाराज सांगतात, खळांची संगती उपयोगाची नाही, आपण अपाय त्याचे संगे. खळ माणूस सुधारणं कठीण त्या ठिकाणी आहे. हो, माणसाचा स्वभाव त्या ठिकाणी जायचा. हिचा त्याचा येळकोट राहीना, मूळ स्वभाव राहीना. आधी होती दासी पट्टरानी, केली तिसी, तिचे हिंडणे राहीना, मूळ स्वभाव जाईना. मूळ स्वभाव माणसाचा कधी त्या ठिकाणी जात नाही. हो, वाईट माणसं ही कुठेही न्या त्या ठिकाणी ती वाईटच. हो, कपटी माणसं ही जातील तिथे कपट त्या ठिकाणी करणार. 11 वर्ष 55 दिवसाचा वनवास संपून प्रभू रामचंद्र ज्यावेळेला घरी आले आणि घरी आल्यानंतर कैकेयीने त्या ठिकाणी सांगितलं, रामा, अरे 11 वर्ष त्या ठिकाणी 55 दिवस एवढा वनवास त्या ठिकाणी काढला रे. कशी लंका आम्ही ऐकली, पाहायला नाही मिळाली. सोन्याची लंका आहे म्हणे, फक्त त्या ठिकाणी ऐकली. एकच इच्छा आहे रामा, एक काम कर, मला लंका पाहायला नाही. ही हाडाची कैकेयी हाडाची वाईट होती. हो, हाडाची वाईट त्या ठिकाणी होती. कैकेयीचा इतिहास त्या ठिकाणी सांगतो. अश्वपती राजा, त्या अश्वपती राजाची मुलगी कैकेयी लहानपणात महाराज खोडकर होती. तिने लहानपणात 50-100 ब्राह्मण त्या ठिकाणी ऋत्विज घरी आले होते. यज्ञ यागाती क्रियाकर्म झाले, ती लोक झोपली, ब्राह्मण लोक. हिने चुलीची मस नेली आणि प्रत्येकाच्या तोंडाला काळं बसलं. सगळ्या ब्राह्मणांच्या तोंडाला काळं लावलं. ब्राह्मण लोक त्या ठिकाणी अश्वपती राजाकडे, राजा, अरे श्रीमंत घरातली मुलगी आहे तुझी, लहान आहे म्हणून आम्ही तिला शाप देऊ शकत नाही, पण आशीर्वाद देऊन जाऊ. ज्या हातानं आम्हा ब्राह्मणांना काळं लावलंय
तो हात तुझा वज्रदेही होईल आणि वज्रदेही झाला. कारण साधूची वाणी त्या ठिकाणी. गोवा माणसाचा शाप कोणी घेऊ नये. विठ्ठल पारमार्थिक माणसाला शाप देण्याला उद्विग्न करू नये महाराज. हो तुका म्हणे घातलीय भय नरका जाय. तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साय घातलीय भय नरका जाय. ऋत्विजानं त्या ठिकाणी उद्विग्न केलं. हात वज्रदेही झाला. दशरथ राजाबरोबर लग्न झालं. स्वर्गामध्ये युद्धाला त्या ठिकाणी गेली आणि रथाचा चाक त्या ठिकाणी आज तुटला. स्वतःचा हात त्या रथाच्या चाकामध्ये घातला आणि युद्ध त्या ठिकाणी दशरथ राजाला जिंकून दिला. हिचे उपकार त्याच्यावरती त्या ठिकाणी झाले राजावरती. म्हणून 3 वर त्या ठिकाणी मागितले आणि रामाला वनवास दिला. विठ्ठल ही हडाची वैरीण. तिने विचारलं रामा अरे 7 कोटी घरं त्या ठिकाणी सोन्याचे आहेत. सुजलम सुफलम लंका त्या ठिकाणी आहेत. कास्य पितळे तांब्या पितळेचे घरांची गणती नाही. अशी लंका एक दिवस तरी पाहायला मिळेल का रे मला. आई उद्या जाणं बोलतो आई. कारण ज्या वेळेला रामचंद्र प्रभू परत आले त्यावेळेला कौशल्याच्या पाया पडले नाही, कैकेयीच्या पाया पडले. कारण हो केले उपकार सांगू काय. हो तिचे उपकार त्या ठिकाणी होते. रामचंद्र प्रभूने सांगितलं आई उद्या निघ. पत्र लिहिलं बिभीषणाला. कारण लंका बिभीषणाला दिली होती. बिभीषणाला पत्र लिहिलं की राजमाता त्या ठिकाणी कैकेयी त्या ठिकाणी येत आहेत. त्यांचं संगोपन करा. त्यांना दर्शन करून द्या. पूर्ण लंका दर्शन त्यांना करून द्या. आणि लंका दर्शनाकरता त्या ठिकाणी कैकेयी गेली. पहिला दिवस त्या ठिकाणी झाला. दुसऱ्या दिवशी आदर सत्कार त्या ठिकाणी झाला. आणि बिभीषणाला त्या ठिकाणी सांगितलं बिभीषणा ही लंका मला पूर्ण फिरू दे बोलतो. दुसऱ्या दिवशी रथात बसली. काही नोकर चाकर तिच्या बरोबर त्या ठिकाणी दिले आणि ही कैकेयी त्या ठिकाणी फिरण्याकरता निघाले. एक आगडबंब असा त्या ठिकाणी गले लट्ट त्या ठिकाणी एक मुलगा पडून येत होता. त्याचं वय कमी होतं महाराज पण त्याची तब्येत जास्त होती. आणि तो आगडबंब मुलगा त्या ठिकाणी फिरत 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 रथाच्या पुढेपर्यंत आला. त्यावेळेला कैकेयीने सांगितलं रथ थांबवा. रथ थांबवा बोलतो. रथ त्या ठिकाणी थांबला आणि त्या मुलाला इकडे इकडे बोलतो बाळा इकडे. तो आला. त्याने विचारलं तो कुणाचा रे मुलगा. त्याने सांगितलं कुंभकर्णाचा. आणि असा वेड्यासारखा फिरतो का. माझं दृष्टांत त्याच्या अशा करता आहे की जी वाईट लोक आहेत वाईट वळणाची लोक खोडकर लोक आहेत ती जातील तिथे तशीच वागतात. स्वभाव त्या ठिकाणी जात नाही. तिने सांगितलं कुंभकर्णाचा मुलगा आहे मग वेड्यासारखा फिरतो का. लंका का एकटा बिभीषणाच्या बापाची आहे का. तुझा भाऊ बिभीषणाचा तुझा बाप बिभीषणाचा भाऊ त्या ठिकाणी आहे. लंका एकट्या बिभीषणाची नाही. उद्या जा आणि हिस्सा मागून घे. विठ्ठल दुसऱ्या दिवशी तो मुलगा गेला. बिभीषणाबरोबर वातंग त्या ठिकाणी निर्माण झाला. ज्या गोष्टी आज घडतात त्याच त्रेतायुगामध्ये त्या ठिकाणी घडल्या. त्याच त्या ठिकाणी घडल्या आणि प्रसंग त्या ठिकाणी निर्माण झाला की या लंकेचा राजा बिभीषण नाराज झाला आणि प्रभू रामचंद्रांना पत्र त्या ठिकाणी लिहून पाठवलं. पत्रात त्या ठिकाणी लिहिलं की कुंभकर्णाचा मुलगा या लंकेचा अर्धा हिस्सा मागण्याकरता आलेला आहे. प्रभू मी काय करावं. लंकेमध्ये वातंग चाललेला आहे. एक प्रकारची भांडणं त्या ठिकाणी चाललेली आहेत. कटकटी कलह त्या ठिकाणी चालू आहे. प्रभू रामचंद्राने त्या ठिकाणी सांगितलं की नक्की कलह कधीपासून चालू आहे. त्यांनी सांगितलं तुमची राजमाता कैकेयी आमच्या घरी आल्यापासून कलह चालू आहे. विठ्ठल सत्यमचे मित्रम कपटेन शत्रू. कपटी माणसं जर शत्रूला जर जिंकायचं असेल तर कपट माणसानं त्या ठिकाणी करावं. कपटेन शत्रू. हो सत्यमचे मित्रम कपटेन शत्रू धनेन कांता. पत्नी आपल्याला वश करून त्या ठिकाणी घ्यायची असेल तर धनेन कांता. पत्नी आपल्याला वश करून घ्यावी असे वाटत असेल. आपल्याला डबा भरून द्यावा महाराज. आपल्याला चहा द्यावा. आपल्याला कॉफी द्यावी. आपल्याला नाश्ता करून द्यावा. आपल्याला पोहे करून द्यावा. आपल्याला शिरा करून द्यावा. असं जर आपल्याला त्या ठिकाणी वाटत असेल तर तिला रोज पैसे दिले पाहिजेत.
मी सांगत नाही, शास्त्र तसं त्या ठिकाणी सांगतंय. धनवंत पुरुषासी स्त्री लवथव करी जैसी, कुटका देखोनी पुच्छ हलविनी श्रुणी जैसी. अर्थ विचारू नका. विठ्ठल स्त्री वश करून घ्यायचं. प्रापंचिक जीवनातली स्त्री जर वश करून घ्यायची असेल तर धनेन कांता, तिला धन द्या. पत्नीचं रूप तुम्हाला त्या वेळेला कळेल की कंपनी नोकरदार माणूस ज्या वेळेला कंपनीमध्ये असतो महाराज, आणि ज्याची कंपनी निघून जाते किंवा व्हेरज घेतली जाते किंवा त्या ठिकाणी रिटायरमेंट त्यावेळेला होते, त्यावेळेला पत्नीचं दुसरं रूप आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं. हो, हे मोठं वैशिष्ट्य आहे. जोपर्यंत पेमेंट होता, पगार होता, तोपर्यंत त्या ठिकाणी चहा करून देऊ का, पोहे आणू का, नाश्ता आणू का, डबा भरू का. आणि रिटायर तुम्ही झाल्यानंतर तुमची पेन्शन 20,000वरती त्या ठिकाणी आली का तुम्ही त्या ठिकाणी सांगता चहा देतेस का, तुम्हाला घेता येत नाही का, डबा करून देतेस का, मला काय दुसरं काम नाही का. अशा नवीन नवीन तक्रारी त्या ठिकाणी घरातून येतात. याला कारण एकच, पत्नीचा दोष नसतो महाराज, तो धनाचा दोष असतो. धनाचा तुटवडा आला की पत्नी सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला वश होत नाही. विठ्ठल धनेन कांता कलया नरेंद्र. जर कला माणसाकडे असेल तर राजाला वश करून घेता असतं. कला जर आपल्याकडे असेल तर राजाला माणसाला वश करून त्या ठिकाणी घेता असतं. राजा वश व्हावा तर कला आपल्याकडे त्या ठिकाणी, म्हणजे भगवान परमात्मा जर आपल्याला वश व्हावा तर भावेविन देव. आपल्याकडे जर भाव त्या ठिकाणी असेल तर भगवान परमात्मा आपल्याला वश त्या ठिकाणी होईल. विठ्ठल प्रापंचिक जीवनामध्ये एवढ्या गोष्टी वश करण्यासाठी त्या ठिकाणी माणसाला हाडातणी जाते, कठीण त्या ठिकाणी जातं. सगळ्यांना ह्या गोष्टी शक्य त्या ठिकाणी होत नाही. प्रपंचातल्या ह्या गोष्टी त्या ठिकाणी आपल्याला वश होत नाहीत, त्या गोष्टी आपल्या अंगीकारल्या जात नाही, किंबहुना आपल्या हाताखाली त्या ठिकाणी येत नाही. मग त्याच्यामुळे आपलं जीवन आहे ते दुःखमय त्या ठिकाणी जातं. घरामध्ये दुःख येण्याची शास्त्र 3 कारणं सांगतंय. नंबर 1चं कारण पितृदोषानं घरात दुःख आहे. नंबर 1चं कारण पितृदोषानं घरात दुःख आहे. नंबर 2 कारण असं आहे, वास्तुदोषानं घरात दुःख आहे. आपली वास्तू जर चुकीच्या जागेवरती त्या ठिकाणी असेल तर वास्तुदोषानं घरात दुःख आहे. घर बांधलेल्या ठिकाणचा जर दरवाजा पूर्व दिशेला असेल तर घरामध्ये सत्ता पुरुष माणसाची असते. घराचा दरवाजा पश्चिमेला असेल, घरामध्ये सत्ता स्त्रियांची असते. घराचा दरवाजा उत्तरेकडे असेल, घरातली सत्ता मुलांकडे असते. तुम्ही मुलांना विचारायला जा, असं असं करू का, तो सांगतो आईवडिलांना विचारायला जा, असा असा निर्णय घ्याल का, ते सांगतात आमची मुलं येऊ दे आम्ही निर्णय घेऊ. उत्तरेकडे दरवाजा असेल सत्ता मुलांकडे, पश्चिमेकडे दरवाजा असेल सत्ता स्त्रियांकडे, आणि पूर्वेकडे दरवाजा असेल सत्ता पुरुषाकडे, आणि दक्षिणेकडे दरवाजा असेल तर यम दिशा आहे घराचा वाटोळा. विठ्ठल एक वास्तुदोषानं घरात दुःख आहे. नंबर 2 पितृदोषानं दुःख आहे. नंबर 3 त्या ठिकाणी पापाचा पाप मार्गाचा पैसा जर महाराज आपल्या घरी आला तर आपल्याला दुःख आहे. हे कारण त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. व्याधी त्या ठिकाणी माणसाला जडतो किंवा एखादा आजारग्रस्त रोगग्रस्त माणूस ज्यावेळेला होतो त्यावेळेला तुकोबारानं त्यावेळेला विचारलं एका माणसाने, तुकोबारान ह्या माणूस व्याधीमध्ये त्या ठिकाणी आहे, हा जखडलेला आहे, हा त्या ठिकाणी त्यातून निघण्याचा प्रयत्न करतो, निघत का नाही. याचं कारण तुकोबाराने सांगितलं की ते काही PhD झालेले डॉक्टर नव्हते, पण तुकोबारा हे पंचमवेद त्या ठिकाणी होते. तुकोबाराने सांगितलं तुका म्हणे पापी येते रोगाचे रूपे. आपण केलेलं पाप त्या ठिकाणी आपल्याला रोग म्हणून व्याधी म्हणून त्या ठिकाणी भोगायला येत आहे. तुकोबारांनी स्पष्ट त्या ठिकाणी सांगून मोकळे झाले. विठ्ठल मग घरामध्ये ह्या दोषामुळे दुःख येते याच्यात नवल नाही, परंतु प्रापंचिक जीवनामध्ये काही गोष्टी आपल्या हातामध्ये येत नाही. मग प्रपंचामध्ये आपण नाराज असतो, दुःख असतो. पितृदोष जर एखाद्या घरामध्ये त्या ठिकाणी असेल तर बऱ्याचशा ठिकाणी लग्नच जमत नाही. बरं जमली लग्न तर 12-12 वर्ष 5-5 10-10 वर्ष मुलंच त्या ठिकाणी होत नाही. बरं झालीच मुलं तर नुसत्या मुलीच होतील, मुलाचा पत्ता लागणार नाही. आणि बरीचशी लोक का पुत्र हिनस्य राज्यम सर्व दुःखाय कल्पते. सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी असतात. घरी नवनवीन शेठजी लोक महाराज आपल्याला नेतात घर दाखवायला. किचन रूम पासून घरभागाचा सेट, किचन पासून दाखवतील, बाथरूम पासून सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी बघायच्या.
आणि चहा तोंडाला लावला का सांगतात महाराज सगळं काय आहे, परंतु पोटी संतान त्या ठिकाणी पुत्र हिनस्य राज्यम सर्व दुःखाय कल्पते. जगात सगळ्यात मोठं दुःख कोणतं असेल तर पोटाला मूल नाही. विठ्ठल प्रापंचिक जीव दुःखामध्ये त्या ठिकाणी आहे, प्रपंचामध्ये सुख त्या ठिकाणी मिळत नाही. बरीचशी प्रमाण त्या ठिकाणी आहेत. सुखा लागी करीशी तळमळ तरी तू पंढरीशी जाय, किंवा सुखरूप आयसा तुझ्या कोणी सांगा माझ्या पांडुरंगा, किंवा सुख वसे तुझे पायी मज ठेवीत ये सर्व सुखाचे अगर बाप रखमा. बरीच प्रमाण त्या ठिकाणी देता येईल, वेळ त्या ठिकाणी कमी आहे. पण तुकोबरायांचं जीवन त्या ठिकाणी आम्ही सदैव सुडके जवळ येतात चोर धाके. ही परिस्थिती तुकोबायांची त्या ठिकाणी होती. तुकोबरायांच्या पत्नी ही आप्पाजी गुळवेंची मुलगी होती. या पश्चिम महाराष्ट्रामध्ये 3 लोक श्रीमंत होती. 1 नंबरचा आप्पाजी गुळवे पुणेकर, हो. नंबर 2 चे श्रीमंत त्या ठिकाणी चिंतामणी ब्राह्मण, आणि नंबर 3 चे श्रीमंत मंबाजी गोसावी. विठ्ठल महाराज एक प्रश्नाचं उत्तर फक्त द्या. तुकोबराय हे जर त्या ठिकाणी गरीब असते तर पुण्याच्या 1 नंबरच्या श्रीमंताची मुलगी तुकोबरायांना दिलीच कशी असते. साधं गणित आहे, साधं गणित आहे ना महाराज. तुकोबराय हे आप्पाजी गुळवे हे 1 नंबरचे श्रीमंत, खानदानी श्रीमंत त्या ठिकाणी होते. त्यांची मुलगी ज्या अर्थी तुकोबरायांना दिली जाते याचा अर्थ त्या ठिकाणी तुकोबराय खरंच श्रीमंत होते. त्यांनी सगळ्या संस्थेच्या संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता हा पुण्य धर्म केला. विठ्ठल प्रापंचिक जीव तुकोबरायांकडे त्या ठिकाणी गेला आणि जीव त्या ठिकाणी एखादा सामान्य व्यक्ती त्या ठिकाणी विचारू लागला. तुकोबरायाने सांगितलं, तुकोबराय तुम्ही एवढं काही दुःखी प्रसंग असून तुमच्या पत्नीला खायला अन्न त्या ठिकाणी नाही. एक पत्नी अन्न न करता मेली. 3-3 दिवस उंबरं खाऊन पत्नी त्या ठिकाणी राहायची. एका साडीवरती त्यांची पत्नी राहिल्याचा इतिहास आहे. एवढी दुःख तुमच्या जीवनामध्ये तुम्ही असून त्या ठिकाणी तुम्ही भजन त्या ठिकाणी करतात. तुमच्या चेहऱ्यावरती सुखाचा एक प्रकारचा लवलेश त्या ठिकाणी आहे. सुखरूप चेहरा तुमचा त्या ठिकाणी आहे. आम्ही आनंदाचे लाडू खातो असेही तुम्ही त्या ठिकाणी अभंगात त्या ठिकाणी म्हणता. तुमच्या चेहऱ्यावरती एवढी प्रफुल्लितपणा त्या ठिकाणी आहे. भगवान परमात्म्याचं तेज तुमच्या चेहऱ्यावरती आहे. याचं कारण तरी त्या ठिकाणी काय. तुकोबरायाने त्या ठिकाणी सांगितलं का ही अवस्था माझी जी त्या ठिकाणी झालेली आहे ही अवस्था अभंगाच्या 2ऱ्या चरणात त्या ठिकाणी सांगतात. आठव काम क्रोध लोभ निमाल ठायचे. काम क्रोध लोभ निमाल ठायचे. सर्व आनंदाचे दृष्टी झाली. सर्व आनंदाचे दृष्टी झाली. काम क्रोध काम क्रोध सर्व आनंदाचे सर्व आनंदाचे झाले. काम क्रोध लोभ निमाले ठाईच अवघी आनंदाची सृष्टी झाली, किंवा सर्व आनंदाची सृष्टी झाली. माझ्या जीवनामध्ये त्या ठिकाणी आनंदाची सृष्टी झालेली आहे. माझ्या जीवनामध्ये त्या ठिकाणी आनंदच आनंद त्या ठिकाणी आहे. याचं कारण त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. काम क्रोध लोभ निमाले ठाईच. प्रापंचिक जीवनामध्ये या 3 लोकांना मी त्या ठिकाणी ठाईच थांबवलेलं आहे. जागेवरती थांबवलेलं आहे. त्यांची चाल मी त्या ठिकाणी थांबवलेली आहे. हे ज्ञाननिधीचे भुजंग, हे विषयधरीचे वाघ, हे भजन मार्गीचे मांग मारक जे. हे काम क्रोध आणि लोभ यांना उपमा त्या ठिकाणी दिलेले आहे. देवा हे ऐसे कैसे, देवा हे ऐसे कैसे ज्ञानी यांची स्मृतिभ्रंश मार्ग सांडून अनारेसे चालतीचे. देवा मोठमोठी लोक ज्ञानी लोक त्या ठिकाणी चुकतात. त्याचं कारण काय. काही आंधळा एक बरळे, आंधळा एखादा वाट त्या ठिकाणी चुकेल.
परंतु डोळस माणसं रस्ता चुकतात याचं कारण काय? त्याला भगवान परमात्म्याने गीतेमध्ये त्याचं उत्तर दिलेलं आहे. कामेश क्रोधेश रजगुणा समोद्भवा महाशण महापापमा विद्येन वैरिणम. विठ्ठल जीवनामध्ये आनंद त्या ठिकाणी जर प्राप्त व्हावा असं जर त्या ठिकाणी वाटत असेल तर काम क्रोध आणि लोभ ह्या तीन गोष्टीपासून बाजूला राहावं. विठ्ठल बलाढ्य विकार काम त्या ठिकाणी आहे. तुकोबरांनी त्या ठिकाणी सांगितलं काम क्रोध लोभ निमाले. माझ्या जीवनामध्ये हे तिन्ही निमाले आहेत. निमाले म्हणजे त्यांचं नमतं पण त्या ठिकाणी आहे, ते थांबलेले आहेत, त्यांची चाल त्या ठिकाणी कमी झालेली आहे. पण तुकोबर आहे तुमच्या जीवनामध्ये त्यांची चाल कमी झालेली आहे, पण त्यांची चाल किती मोठी आहे हे तुम्हाला मी सांगू का? धडक मारिली शंकरा केला ब्रह्म्याचा मातेरा इंद्रचंद्राची दरारा लाविला तो केवळ पंचानन एडका मदन. किती मोठी धाव त्यांची आहे की विश्वाचा जनिता भगवान परमात्मा ब्रह्मदेवाला सुद्धा तो विकार त्या ठिकाणी आटपला नाही. ब्रह्मकन्येशी धरुजाय वेदार्थाचा गोवा कन्या अभिलाषे वेदे नाही ऐसे सांगितले. ब्रह्मदेवाची स्मृती भ्रष्ट त्या ठिकाणी झाली. तो ब्रह्मदेवाला जी गोष्ट आकळता आली नाही ती तुम्ही आकळली. किती मोठा काम त्या ठिकाणी आहे. धडक मारिली नारदा केला रावणाचा चंदा दुर्योधना मारिली गदा घेतला प्राण. नारद मुनीने धडक त्या ठिकाणी मारली. एक दिवस नारद मुनी त्या ठिकाणी आले. संन्याशाने प्रपंच बघू नये महाराज. जो संन्यासी आहे ना त्याने प्रपंच त्या ठिकाणी बघू नये. का चित्रीची देखुनी कामना काम न उपजे जयांच्या अंतकरणा पारता तोची संन्यासी जाण निरंतर. आणि माऊलीने त्या ठिकाणी सांगितलं मी आणि माझे हरपले जयाचे अंतकरण पारता जाण तोची संन्यासी जाण निरंतर. का चित्रीची देखुनी कामना चित्रातली स्त्री जरी पाहिली तरी माणसाच्या मनामध्ये काम त्या ठिकाणी येऊ नये. हो एवढी संन्यासाच्या बाबतीत काटेकोर व्याख्या त्या ठिकाणी आहे. तोच संन्यासी त्या ठिकाणी होऊ शकेल. शास्त्रकार सांगतात की संन्यासी आलेला तुम्हाला जर चेक करायचा असेल त्याची प्रचिती हवी असेल तर आलेल्या संन्यासी जर संन्यासी तुमच्या दाराजवळ आला अलक निरंजन माई माई भिक्षा वाढा. जर भिक्षा तुमच्याकडून मागितली आणि तो खरंच जर संन्यासी त्या ठिकाणी आहे हे जर तुम्हाला ओळखायचं असेल तर चैत्राच्या महिन्यामध्ये उन्हामध्ये वाळवलेलं पत्र्यावरती वाळवलेलं एक फूल त्या ठिकाणी घ्या. ते 9 दिवस फूल त्या ठिकाणी वाळत घाला. ते वाळलेले फूल त्या ठिकाणी संन्यासाच्या हातात द्या. मूठ मिटायला सांगा आणि एका क्षणात मूठ उघडायला सांगा. जर 9 दिवसाचं वाळलेलं फूल जर टवटवीत झालं तर तो खरा संन्यासी. विठ्ठल महाराज हे बरेचसे हे तीनच विकार एवढे बलाढ्य त्या ठिकाणी आहेत. त्याच्यामधला कामाची कोतवाल येणे नागविले बहुतांशी त्या ठिकाणी बरोबर आहे ना. कामाची नावाचा काम नावाचा विकार बलाढ्य आहे. यानी नारद मुनींनी संसार त्या ठिकाणी पाहिला. मग संन्यासी त्यांनी संसार पाहू नये. काही लोक त्या ठिकाणी महाराज बोलतात मी लग्न करणार नाही, मी लग्न करणार नाही, मी लग्न करणार नाही, मी लग्न करणार नाही. एका महाराजांकडे एक त्या ठिकाणी व्यक्ती गेला. महाराजांनी त्या ठिकाणी सांगितलं महाराज मी लग्न करणार. त्यांनी सांगितलं उद्याच कर. कारण ज्याला करायचं नाही तो बोलतच नाही. तुझी इच्छा अजिबात मागे त्या ठिकाणी ठेवतो उद्याच त्या ठिकाणी कर. हे मोठं महत्वाचं त्या ठिकाणी. नारद मुनींनी संसार त्या ठिकाणी पाहिला आणि भगवान श्रीकृष्णाला मागणी त्या ठिकाणी केली. देवा अरे किती दिवस बोलता असंच त्या ठिकाणी चालकाची त्रैलोक्य भावे वंदी. मला 3 लोकात त्या ठिकाणी मान आहे. आपल्या वेळेत पण झालं पाहिजे ना म्हणून धुंद झाला तुझा दरबार नको. पुण्यवंत पाताळ लोकी नेला तरी तो भाग्यवंत केला. चोरट्याचा बहुमान वाढविला कीर्तिवानाचा अपमान केला. धुंद झाला तुझा दरबार. मी चालकाची त्रैलोक्य भाववंदी त्या ठिकाणी. तिन्ही लोकात माझा त्या ठिकाणी एक प्रकारचं जाणं येणं आहे. मला मान आहे, मला किंमत आहे.
परंतु प्रपंच त्या ठिकाणी नाही. 16 सहस्र नारी तुला त्या ठिकाणी 16,108 नारी आहेत. तेव्हा एक काम कर, एक तरी दे बोलतो. एवढी इच्छा कोणाची झाली? संन्यासाची झाली. काय गरज आहे संन्यासाला उचापती करण्याची? परंतु नारद मुनीने केली आहे. आणि मग भगवान श्रीकृष्णाला सांगितलं जिथे मी नाही ते घेऊन जा. भगवान श्रीकृष्णाला अनेक होता येत होतं आणि एकही होता येत होतं म्हणून नवल केवडे केवडे नवल केवडे नवल केवडे केवडे नवल कानो वाजे गोडे रखडे कानो वाजे गोडे गोडे रखडे कानो वाजे गोडे रखडे कानो वाजे गोडे रखडे कानो वाजे गोडे. मी नसेन ती घेऊन जा. भगवान परमात्मा 16 सहस्र नारी समवेत त्या ठिकाणी होते. एकही ठिकाणी नव्हते असताना नारद मुनी त्या ठिकाणी परत आले आणि भगवान श्रीकृष्ण त्या ठिकाणी सांगितलं का पाण्यात बुडी मारली, नारदाची नारदी झाली. 60,000 पोरं त्याला त्या ठिकाणी झाली. संन्यासाने संसार बघू नये. विठ्ठल धडक मारली नारदा, केला रावणाचा चेंदा, दुर्योधना मारिली गदा, घेतला प्राण. 80,000 पत्न्या रावणाला होत्या. एका सीतेच्या अभिलाषामध्ये विनाश कालेच्या विपरीत बुद्धी सुचली. सीतेच्या एका अभिलाषामुळे लंका सोन्याची बुडविली. थट्टा रावणाने केली, सोनाची लंका बुडविली. थट्टा ज्याची त्यास भोवली, लंका सोन्याची बुडविली. हो थट्टा बरी नव्हे थट्टा, बरी नव्हे थट्टा. थट्टा इथे मी म्हणत नाही, भजनात ऐका. विठ्ठल कीर्तन थट्टा नको महाराज. थट्टा रावणाने केली, थट्टा ज्याची त्यास भोवली. ज्याने काय कुणाचे केले, ज्याचे त्याने अनेक त्या ठिकाणी केले. म्हणून काम हा विकार बलाढ्य त्या ठिकाणी असल्या कारणाने या विकार हा तुकोबर आहे, तुम्ही थांबवलाच कसा, याला तुम्ही निमावलंच त्या ठिकाणी कसं, याच्यावरती विजय तुम्ही त्या ठिकाणी मिळाला. तुकोबराने स्पष्ट त्या ठिकाणी काम नाही झालो पायी रिकामा, भावल्या त्या करू चेष्टा, निश्चळ द्रष्टा बैसोने विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, काम क्रोध लोभ नक्की विकार एवढे बलाढ्य आहेत का? खरंच बलाढ्य आहेत. खरंच त्या ठिकाणी बलाढ्य आहेत. पराशर ऋषींचं उदाहरण त्या ठिकाणी घ्या. पराशर ऋषीचं हे पराशर ऋषी ज्या वेळेला एका नदीच्या पलीकडे जाण्याचा प्रसंग त्या ठिकाणी आला आणि पलीकडे जात असतानाच त्या ठिकाणी कोळ्याला हाक मारली, परंतु कोळी महाराज घरात नव्हता. कोळ्याची
जी मत्स्यगंधा नावाची जी मुलगी त्या ठिकाणी होती, तिचं नाव योजनगंधा आणि तिचं नाव दुर्गंधा, अशी 2-3 नावं आहेत तिला. तिला 2-3 नावं त्या ठिकाणी. योजनगंधा असं नाव तिला पडलं महाराज, का तिच्या अंगाला सुगंध येत होता, कारण ती मुलगी माशीची होती, माशीची. हो, आपण रेफरन्स माशाचा लावतो तो भाग चुकीचा त्या ठिकाणी. ती मुलगी जी होती ती योजनगंधा मुलगी ही माशीपासून झाली होती आणि ती राजाच्या दरबारामधली अप्सरा होती. त्या अप्सरा त्या ठिकाणी माशीच्या ती एक नाच करताना किंवा तिचं जे कार्यक्रमामध्ये तिच्याकडून चूक त्या ठिकाणी झाली आणि शापानं ती खाली माशी त्या ठिकाणी झाली आणि माशीच्या पोटी जन्माला आली, म्हणून तिचं नाव मत्स्यगंधा. विठ्ठल नंबर दुसरं नाव तिला दिलं महाराज योजनगंधा. तिचा 1 योजनापर्यंत तिचा सुगंध त्या ठिकाणी जात दरवळत होता, तिच्या अंगाला सुवास त्या ठिकाणी त्याची ती. आणि दुसरं नाव त्याला दुर्गंध त्या ठिकाणी दिलेलं आहे 1 योजनपर्यंत. परंतु ती मुलगी त्या ठिकाणी मत्स्यगंधा होती. हो, ती माशीची मुलगी त्या ठिकाणी होती आणि कोळी घरात नसल्यामुळे ती मुलगी 10-12 वर्षाची बाहेर त्या ठिकाणी आली. पराशर ऋषी 80-90 वर्षाचे, केस पिकलेले, जटा त्या ठिकाणी होत्या, सफेद दाढी त्या ठिकाणी होती, साधूसारखा वेश होता, जपी तपी संन्यासाचा तेज होता. ह्या पराशर ऋषीने त्या ठिकाणी सांगितलं, हे मुली, मला नदीच्या पलीकडे नेऊन सोड. तिने सांगितलं, माझे वडील त्या ठिकाणी घरी नाही, मी तुम्हाला घेऊन आले तर जमेल का? पराशर ऋषीने त्या ठिकाणी सांगितलं, काही हरकत नाही, तू मला नावेतून घेऊन पुढे चल. नावेत पराशर ऋषी बसले, नावेत ती योजनगंधा त्या ठिकाणी बसली आणि नाव फक्त नदीच्या मध्यभागापर्यंत गेली आणि कामानं घाला घातला महाराज. काम किती वाईट आहे बघा. हो, काम वय त्या ठिकाणी बघत नाही. हो, काम काय पाहत नाही, वय त्या ठिकाणी. तारुण्याच्या मध्ये नमानिशी कोणाशी, सदा मुसमुसी धुळी जैसा, आटोनी वेटोनी बांधीला मुंडसा, सदा हिंडतसे म्हैसा जैसा. विठ्ठल 80-90 वर्षाच्या त्या पराशर ऋषींच्या मनामध्ये पाप त्या ठिकाणी निर्माण झाला. हो, पाप त्या ठिकाणी आलं, कामाची बाधा त्या ठिकाणी झालं. ते तईच्या ही कुमारी झाली, ती कामाची तारुण्य आली, तिने द्वेषाची मांडिले वराटिक, ती दोघास्तव जन्मला, ऐसा द्वैंद्व मोह भला, तो अजन वाढविला अहंकार. विठ्ठल विठ्ठल पराशर ऋषीने त्या मुलीकडे मागणी केली, हे मुली, तुझ्याबरोबर मला लग्न करण्याची इच्छा झालेली आहे. का तर ते तर इच्छा ही कुमारी झाली. पहिल्यांदा इच्छा मनात जर त्या ठिकाणी निर्माण झाली कामाची आणि बुद्धीनं जर त्याला सहाय्य त्या ठिकाणी केलं, मनानं सहाय्य केलं आणि बुद्धीनं जर होकार त्या ठिकाणी दिला, शिक्कामोर्तब त्या ठिकाणी केला, तर विकारात रूपांतर होतं. विठ्ठल विठ्ठल मन गेलं तरी चालेल, पण तन जाऊन देऊ नका. हो, डोळ्यानं पाप त्या ठिकाणी होत असतं, मन गेलं तरी चालेल, परंतु तन त्या ठिकाणी जाऊन देऊ नका. दोन्ही गोष्टी, कामा तुरम न भयम न लज्जा. हे पराशर ऋषी कामातूर त्या ठिकाणी झाले. 90 वर्षाच्या म्हाताऱ्या बाबाला त्या ठिकाणी कामविकार जडला आणि मुलीबरोबर लग्न करण्याची इच्छा झाली. पूर्वी त्या ठिकाणी लग्न हा ज्याला आपण बोलतो बाहेर लग्न जे होतात त्याला लग्नाला पद्धत त्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीचे विवाह आहेत, त्याला गांधर्व विवाह म्हणतात. हो, तिने गांधर्व विवाहाची योजना त्या ठिकाणी केली. असा मंडप जो भोकरपाडा ग्रामस्थांनी घातलेला आहे, डीजे नसेल मला असं वाटतं, पण बरीचशी व्यवस्था त्या ठिकाणी केली. तुम्ही जशी ग्रामस्थांनी व्यवस्था केलेली आहे तेवढाच खर्च त्या ठिकाणी योगाच्या बळावरती, कारण जपी तपी होते. ते पराशर ऋषी साधे नव्हते. योगमायेच्या सिस्टीममध्ये योगमाया अंगीकारली आणि त्या नावेमध्येच त्या ठिकाणी मंडप घातला. त्या मंडपामध्ये त्या ठिकाणी नवरी म्हणून ती मुलगी उभी राहिली, नवरा म्हणून पराशर ऋषी. 90 वर्षाच्या एका ठिकाणी 12 वर्षाची मुलगी आहे आणि 90 वर्षाचा म्हातारा बाबा एका ठिकाणी. आत्ताच लग्न लागतात याच्यात जाऊ नका.
पूर्वी सुद्धा त्या ठिकाणी लग्न त्या ठिकाणी लागायची, कारण विकार बलाढ्य त्या ठिकाणी आहे. आणि मग त्या मुलीने त्या ठिकाणी सांगितलं, एक योजनापर्यंत माझी दुर्गंधी त्या ठिकाणी, म्हणून तिचं नाव दुर्गंधा. महाराज तुम्ही ऋषी आहात, जपी तपी आहात, तुम्हाला कळलं पाहिजे की कुणाबरोबर लग्न करायचं. पण झालं आता मी विवाहित त्या ठिकाणी तुमच्या बरोबर झालेली आहे. पराशर ऋषीने त्या ठिकाणी सांगितलं, माझी तू पत्नी आहे, या नात्यानं जे पती पत्नीमध्ये जसं नातं असतं त्या गोष्टीची मागणी त्यांनी केली. पण लहान मुलीने त्या ठिकाणी सांगितलं, काही गोष्टी त्या ठिकाणी सूर्याच्या तेजामध्ये करू नयेत, काही गोष्टींना वेळ काळ त्या ठिकाणी ठरलेला आहे. जर रात्र त्या ठिकाणी झाली नाही तर तुमची पत्नी म्हणून तुमची इच्छा मी पूर्ण करणार नाही. त्या पराशर ऋषींना राग आला, कारण कामाची जर अपूर्णता राहिली, काम जर अपूर्ण राहिला तर क्रोध जन्माला येतो, आणि काम जर पूर्ण झाला तर लोभ जन्माला येतो. ही जी वंशावळ आहे ना 6 विकारांची, ही कामापासूनच निर्माण आहे. त्याचा जनित जर कोण असेल तर काम आहे. विठ्ठल त्याला राग त्या ठिकाणी आला. तपाच्या बळावरती त्या ठिकाणी फक्त सूर्याला हात दिला, सूर्य गायब झाला. मला एकच त्या ठिकाणी सांगतं, महाराज काम हा विकार किती बलाढ्य त्या ठिकाणी आहे, किती बलाढ्य त्या ठिकाणी आहे. एका क्षणामध्ये सूर्य गायब केला, परंतु अंतरीचा काम गायब करता आला नाही. विठ्ठल जी गोष्ट त्यांना शक्य झाली नाही पराशर ऋषींना, ती तुकोबारांनी 400 वर्षापूर्वी त्या ठिकाणी शक्य करून दाखवली. म्हणून त्या ठिकाणी तुकोबार सांगतात, काम नाही झालो पायी रिकामा, फावल्या त्या करू चेष्टा, निश्चळ द्रष्टा बैसोने. विठ्ठल काम हा विकार बलाढ्य आहे. नंतर क्रोध हा त्याच्या 2 नंबरचा विकार त्या ठिकाणी आहे. मला वेळ त्या ठिकाणी कमी, 8ला आपला कार्यक्रम उरकणं त्या ठिकाणी गरजेचं. वेळ झाली की मला सूचना करा. हो, बलाढ्य क्रोध त्या ठिकाणी जमदग्नी ऋषी, त्यांची पत्नी रेणुका माता. हो, जमदग्नी ऋषी हे क्रोधिष्ठ त्या ठिकाणी होते. रागाचा कळस जर कोण असेल तर जमदग्नी ऋषी. यांची पत्नी रेणुका माता, तिचं आता स्थान माहूरगडावरती त्या ठिकाणी आहे. तिची शक्तिपीठ 19 आहेत रेणुका मातेची, सप्तशृंगी. हां, सप्तशृंगी किंवा ज्या बाकीच्या आहेत. परंतु ही जी माहूरगड जे आहे ते तिचं त्या ठिकाणी तिथे तिचं जे शेवटची स्थिती अंतविधी जो आहे तो माहूरगडावरती झाला. म्हणून ही जी रेणुका माता जी आहे ती माहूरगडावरची रेणुका माता आजची, ती मागच्या युगामधील जमदग्नी ऋषींची पत्नी रेणुका माता. ही रेणुका माता ही 5 पतिव्रतेपेक्षा श्रेष्ठ होती. अहिल्या, द्रौपदी, सीता, तारा, मंदोदरी तथा पंचकन्या स्मरण नित्यम महापातक नाशकम. 5 पतिव्रत्यांपेक्षा श्रेष्ठ दर्जा तिला त्या ठिकाणी मिळालेला होता, कारण तिच्याकडे एक कला त्या ठिकाणी होती. पतीच्या मता अनुसरणी पतिव्रतेने एकच काम करायचं, नवऱ्याची सेवा त्या ठिकाणी करायची. दुसऱ्या पुरुषाकडे त्या ठिकाणी धुंकून सुद्धा पाहू नये, आपल्याच पतीची फक्त सेवा करायची. कपाळावरती कुंकू त्या ठिकाणी लावायचं. ज्या स्त्रियांनी कपाळावरचा कुंकू सोडून टिकल्या लावायची सुरुवात केली त्यांनी फक्त ऐका त्या ठिकाणी. हो, ज्यांच्या कपाळाचं कुंकू कमी कमी होत चाललेलं आहे तेवढं तुमच्या नवऱ्याचं आयुष्य त्या ठिकाणी आपण कमी करतो, ही गोष्ट लक्षात घ्या. कपाळावरचं कुंकू जेवढं बारीक बारीक होत जाईल तेवढं आपल्या पतीचं आयुष्य त्या ठिकाणी आपलं कमी होईल, कारण आपल्या पतीचं आयुष्य हे तुमच्या हातात आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. विठ्ठल जिचा पती वारला आहे, गेला आहे, तिच्याकडे पहा, तुम्हाला कुंकवाची किंमत कळेल. हो, तिच्याकडे एक वेळ फक्त दृष्टी पहा, तिच्या कपाळावरती कुंकू ते हयातीत लावू शकत नाही, एवढी कुंकवाची किंमत आहे. विठ्ठल किती मोठी कुंकवाची किंमत आहे. एका स्त्रीनं वाटीत कुंकू घेतलं, महाराज वाटीत पाणी घेतलं आणि त्या पाण्यामध्ये स्वतःच्या कपाळाचं कुंकू सूर्याला दाखवलं. 3 दिवस सूर्य उगवला नाही. ही कुंकवाची ताकद आहे. तुम्हाला मी बोलत नाही, तुम्ही तुमच्या पद्धतीनेच चाला. बुवा बोलून गेला,
त्याचे कर्म त्याच्यापाशी. हो, तुम्ही त्याच्यात बदल करा हा विषय त्या ठिकाणी नाही. एका स्त्रीने त्या ठिकाणी वाटीत कुंकू सूर्याला दाखवला. कुंकवाचं प्रतिबिंब फक्त त्या ठिकाणी दाखवलं. 3 दिवस सूर्य उगवला नाही. नाव काय त्या पतिव्रतेचं? शांडिल्य. शालिंड शांडिल्य. शालिंड लोपमुद्रा. हां, लोपमुद्रा जी आहे तिने त्या ठिकाणी कुंकू दाखवला. शांडिल्य तेवढीच पतिव्रता आहे का? हो, शांडिल्य तेवढी पतिव्रता त्या ठिकाणी. लोपमुद्राने त्या ठिकाणी दाखवला आणि त्या लोपमुद्रेच्या कुंकुवाने त्या ठिकाणी 3 दिवस त्या ठिकाणी सूर्य उगवला नाही. आणि मग त्या ठिकाणी वेगवेगळ्या जगातील पतिव्रता एकत्र आल्या आणि तिची समजूत त्या ठिकाणी काढली. ब्रह्मदेव आले त्यावेळेला सूर्याला सांगितलं तू का उगवत नाहीस? सूर्याने सांगितलं पृथ्वी तलावरती लोपमुद्रा नावाची एक स्त्री आहे, ती पतिव्रता आहे. जोपर्यंत ती मला बोलत नाही उगव तोपर्यंत मी उगवणार नाही. कारण जर मी तिच्या शब्दाच्या बाहेर गेलो तर माझा जाळून खाक करील. विठ्ठल विठ्ठल रेणुका माता ही पतिव्रता होती. धावता धावता 2 मिनिटात त्या ठिकाणी सांगतो, नदीवरती जायची, पदरामध्ये पाणी घेऊन यायची. आता पण नवऱ्याला पाणी तांब्यात देतात महाराज. हो, पदरात पाणी घेऊन यायची देवपूजेला. जमदग्नी ऋषी पूजेला बसले, ही पदरात रोज पाणी घेऊन यायची. पदरामध्ये सांगतो मी, कान देऊन ऐका. हो, पदर आहे प्रत्येकाला, पदराचा विषयच नाही. हो, पण पदरात पाणी त्या ठिकाणी घेऊन यायची. हे मोठं वैशिष्ट्य आहे. भीम ज्या वेळेला वरून पडला ना महाराज द्वापार युगामध्ये, त्यावेळेला कुंतीनं कशात झेलला? पदरात झेलला महाराज. झेलण्याकरता पदर तर पाहिजे का नको? हा महत्वाचा आहे. पदरात झेलला त्या ठिकाणी. द्वापार युगामध्ये पदर होता. हो, कालांतराने गवळण त्या ठिकाणी आता अद्यावत आहे. डोईचा पदर आला खांद्यावर, तिथपर्यंत ठीक आहे. रामकृष्ण हरी. विठ्ठल गवळणीची अवस्था आहे, तो भाग त्या ठिकाणी निराळा. ती पदरात पाणी घेऊन यायची. एक दिवस तिने मत्स्य मैथून त्या ठिकाणी पाहिलं, माशांचा संसार पाहिला. आणि माशांचा प्रपंच पाहिल्यानंतर तिच्या मनामध्ये कामाचा विकार त्या ठिकाणी, कामा तुरम न भयम न लज्जा, तिची भय आणि लाज त्या ठिकाणी निघून गेली. ती वेंदळी त्या ठिकाणी झाली आणि पदरात पाणी यायचं बंद झालं. इतका विकार बलाढ्य महाराज, इतका विकाराचं प्राबल्य त्या ठिकाणी. घरी तशीच त्या ठिकाणी आली, पदरात पाणी आलं नाही. का? पातिव्रत्य नष्ट झालं, पातिव्रत्य भ्रष्ट झालं, पातिव्रत्यात ताकद राहिली नाही. जमदग्नी ऋषीने तब्बल तिला सांगितलं, हे रेणुके, अगं मनामध्ये काम इच्छा तुझ्या प्राप्त त्या ठिकाणी झालीस, तू भ्रष्ट झालेली आहे, तुझ्या पदरात पाणी आलं नाही. पहिल्या मुलाला सांगितलं हिचं मुंडकं उडव, दुसऱ्याला सांगितलं मुंडकं उडव, तिसऱ्याला सांगितलं मुंडकं उडव. 4 नंबरचा परशुरामाला, परशुरामाने फरज घेतला, मुंडकं उडवलं आणि मुंडकं त्या ठिकाणी कुठेतरी बाजूला जाऊन पडलं. कालांतराने एका खालच्या दर्जाच्या स्त्रीचं मुंडकं त्या ठिकाणी आणलं आणि रेणुकेला लावलं. बरोबर आहे? रेणुकेला जिवंत केली. दृष्टांत धावता त्या ठिकाणी सांगतो. किती त्या ठिकाणी का क्रोध वाईट आहे की 4थ्या मुलानं पत्नीचा शिर उडवला, आपली पत्नी मेली, मृत झाली. त्यावेळेला जमदग्नी ऋषी प्रसन्न झाले. किती राग वाईट असेल. विठ्ठल ती रेणुका माता ज्या वेळेला निजधामाला त्या ठिकाणी गेली, ती निजधामाला जातेवेळी परशुरामाला सांगून गेली की परशुरामा एक काम कर, मी मेल्यानंतर किंवा माझा त्या ठिकाणी देह ज्या वेळेला मातीत विलन किंवा ज्याला अग्नी द्यायची असेल त्यावेळेला माझी इच्छा असेल तिथे अग्नी दे, दुसऱ्या ठिकाणी नाही, जिथे माझी इच्छा असेल तिथे. मग परशुरामाने तिचं प्रेत उचललं आणि तिने दुसरी एक गोष्ट त्या ठिकाणी सांगितली की मला ज्या ठिकाणी अग्नी देशील त्या अग्नीत मला अग्नी लावल्यानंतर मी तुला 2-3 हाका मारीन. 3 हाकेला तू मागे बघू नकोस, एवढं बाकी कर, तू मागे फक्त पाहू नकोस. परशुरामाने सांगितलं ठीक आहे. आणि तिचा देहांत झाला. तिचं प्रेत परशुरामाने उचललं. पहिल्या ठिकाणी ठेवलं, आईची इच्छा तिथे अग्नी देण्याची नव्हती. दुसऱ्या ठिकाणी ठेवलं, आईची इच्छा अग्नी देण्याची नव्हती. 19 ठिकाणी फिरला आणि माहूर गडावरती त्या ठिकाणी गेला. आणि माहूर गडावरती त्या प्रेतरूपी आईने त्या ठिकाणी सांगितलं, हे परशुरामा मला इथे अग्नी दे. आणि माहूर गडावरती त्या ठिकाणी अग्नी दिली. अग्निसंस्कार त्या ठिकाणी झाले. परशुराम त्या ठिकाणी मडकं वगैरे त्या ठिकाणी ती विधी त्या ठिकाणी झाला. परशुराम त्या ठिकाणी निघता झाला. आणि अग्नीतून त्या ती पतिव्रता होती, अग्नीतून आवाज त्या ठिकाणी, हे परशुरामा
परशुरामाला ज्ञात होतं की हाक मारली तरी मागे वळायचं नाही. एक हाक मारल्यानंतर आईचा शिर त्या ठिकाणी थोडं वरती त्या ठिकाणी. नंबर 2 दुसरी हाक मारली, कारण पहिल्या हाकेला परशुराम मागे बघितलं नाही, तर शेजारची लोक जी बरोबरची होती ती लोक बोलतात, अरे आई अग्नीतून हाक मारतो आणि मुलगा मागे पाहत नाही, काय दगड काळजाचा माणूस आहे. म्हणून असा एक प्रकारचा त्याच्यावरती आरोप परशुरामावरती त्या ठिकाणी झाला. आणि दुसरी हाक त्या ठिकाणी मारली, हे परशुरामा. दुसऱ्या हाकेला परशुराम मागे बघितलं आणि मागे बघितल्यानंतर ते आईचं जे डोक्याचा भाग जो आहे तो डोक्याचा भाग त्या ठिकाणी वरती आला होता फक्त. हो. आणि दुसऱ्या हाकेला मागे पाहिल्यानंतर आईने त्या ठिकाणी सांगितलं, परशुरामा तू चूक केलीस, तिसऱ्या हाकेपर्यंत तू मागे पाहायला नव्हतं पाहिजे, पण तू दुसऱ्या हाकेलाच त्या ठिकाणी मागे पाहिला. आता एक काम कर, फक्त माझं मानेपासून वरचा जो मुंडका आहे, माझं जे शिर आहे, माझं डोकं आहे, एवढ्याचीच पूजा या पृथ्वी तलावरती होईल. म्हणून रेणुका मातेची पूजा फक्त शिराची होते, धडाची होत नाही. विठ्ठल काम क्रोध लोभ निमाले ठाईच, अवघी आनंदाची सृष्टी झाली. अवघी आनंदाची सृष्टी झाली. काम झालं, क्रोध झाला, लोभावरती एक 2 मिनिटाचं उदाहरण सांगून सेवेला आपल्या पूर्ण विराम दिला झाला. विठ्ठल लोभ किती वाईट त्या ठिकाणी आहे. मी मोहच्या कीर्तनात पण उदाहरण त्या ठिकाणी सांगितलं. आमचे गुरुवारी गणेश महाराज नेहमी उदाहरण सांगतात. भात जरी रात्रीचा असला ना, शिळा भात, तरी जर खरंच त्या ठिकाणी जी ज्याला आपण गृहिणी बोलतो, ती जर एकदम पाककलेमध्ये एकदम जर रससोयी जर त्या ठिकाणी असेल, तर रात्रीचा भात सुद्धा त्या ठिकाणी फोडणीचा जर बनवला तर त्याला वाजवी भातापेक्षा डबल चव येते म्हणतात. दृष्टांत जरी त्या ठिकाणी श्रुत असेल, परंतु तो सांगण्याच्या पद्धतीमधून त्याला फुलवण्याची पद्धत ही वक्त्याची असते. विठ्ठल जंगलाचा राजा सिंह आजारी पडला. आजारी पडला म्हणजे कोरोना झाला नाही त्याला. आता 2 वर्ष आपण कोरोनाच बघतो. आता नवीन पुन्हा आणतात का असं मुंबईमध्ये थोडं थोडं चालू झालं महाराज. पण निव्वळ फसवणूक आहे ही गोष्ट लक्षात घ्या. मी जाहीर कीर्तनात सांगतो, जाहीर सांगतो, खूप डॉक्टर लोकांनी लोक मारली अक्षरशः. हो, कारण फक्त पिशवीत घालायची होती, फक्त पिशवीत घालायची होती. भीतीनं लोक मेली. शेजारचा एक मेला, इकडचा एक मेला, म्हणून मधला माणूस गेला. हो, महाराजांची मंडळी एका हाकेला मंडळी त्या ठिकाणी विघरची निघाची. अक्षरशः वाईट त्यांना त्या ठिकाणी सांगताना सुद्धा रडले. अक्षरशः हक्काची मंडळी निघून त्या ठिकाणी गेली. हो, बराचसा त्या ठिकाणी गदारोळ त्या ठिकाणी झाला. फक्त कोरोनाने एक गोष्ट त्या ठिकाणी दाखवून दिली, नाही कोणाचे कोणी, तुझे नव्हे रे कोणी, अंती जाशील एकल्या प्राण्या माझे म्हणून. एवढी गोष्ट एकच फक्त चरण या कलियुगामध्ये प्रत्ययाला आला. विठ्ठल विठ्ठल नाही कोणाचे कोणी म्हणजे किती नाही महाराज. अरे जेसीबी मध्ये स्मशानभूमीत टाकला. जेसीबी मध्ये विचार करा, आपण त्या यूट्यूबला पाहिलेलं आहे. जेसीबीत महाराज जेसीबी नेली स्मशानभूमीपर्यंत आणि त्याने त्याला त्या ठिकाणी ढकललं. काय जीवाचे आटापिटा असेल विचार करा. ज्याने आयुष्य त्या ठिकाणी 4-5 मुलांना जन्म ज्या वडिलांनी त्या ठिकाणी दिला, करोडोची इस्टेट ज्या माणसाने आपल्याला सांभाळून ठेवलेली आहे, त्याला जेसीबी मध्ये अग्निसंस्कार. किती दुःखाची गोष्ट आहे. विठ्ठल विठ्ठल. दवाखान्यात एखाद्याला हात लावला तरी कोरोना होत होता, एखाद्याचा ग्लास घेतला तरी कोरोना होत होता, एखाद्याचे कपडे वापरले तरी कोरोना होत होता, एखाद्याच्या 5-10 फुटावरती अंतरावरती एखादा माणूस जरी राहिला तरी त्याला कोरोना होत होता. किंवा ज्याला कोरोना झाला त्याच्या 100 फुटावरती कोण जात नव्हतं, येत नव्हतं. एवढा भयानक प्रकार त्या ठिकाणी होता. लोक बाहेर निघली म्हणून पोलीस त्यांना दांडकात मारत होते. भजन करायला गेलेल्या लोकांनी सुद्धा मार खाल्लेला आहे. पंढरपूरसारख्या ठिकाणी सुद्धा गेलेल्या वारकऱ्यांना त्या ठिकाणी त्रास झालेला आहे. कितीतरी ठिकाणी या ठिकाणी त्या कोरोनाचा फैलाव त्या ठिकाणी होता. मला एक गोष्टीचं उत्तर त्या ठिकाणी द्या. अमरधाम पनवेलचा अमरधाम आहे, त्याच्यामध्ये जाळणारी जी व्यक्ती त्या ठिकाणी आहे तो एकच माणूस होता ना.
आणि हजारो जे मेलेले मुर्दे होते त्यांना रोज अग्नी तो देत होता. त्याचा स्पर्श त्या शरीराला झाला असेल ना, त्या कोरोनाच्या पेशंटला त्याचा स्पर्श झाला असेल ना, तो का जिवंत आहे? ज्याने अग्नी दिली अमरदममध्ये तो का जिवंत आहे? हजारो कोरोना पेशंटला ज्या माणसाने अग्नी त्या ठिकाणी दिली तो जर जिवंत आहे आणि तोच कोरोना तुम्हा आम्हाला होऊ शकतो, ही भूलताप नाही तर काय आहे? विठ्ठल असो. जंगलाचा राजा सिंह आजारी त्या ठिकाणी पडला. त्याने कोल्याला त्या ठिकाणी बोलून घेतलं. हो, पशुमध्ये कोल्हा त्या ठिकाणी हुशार, पशुधिकांमध्ये. हो, पक्षामध्ये कावळा हुशार त्या ठिकाणी, आणि नाभिकम चतुरम नरा. हो, प्रत्येकाची हुशारी प्रत्येक याच्यामध्ये आहे. तरी कोल्ह्याला त्या ठिकाणी बोलणं, कोल्हे दादा एक काम कर, तब्येत खूप डाऊन झालेली आहे, शिकार करण्याची हिंमत नाही, ताकद शरीरामध्ये राहिलेली नाही, काढा घेण्याची इच्छा आहे. काढा म्हणजे काढा कडून बनवलं जातो त्याला काढा म्हणतात. टेचून बनवलं जातो त्याला अरिष्ट म्हणतात. आणि सडून बनवलं जातो, सडवणे. जी दारू बनली जाते ना ती सडून बनवली जाते. कॉफी चहा बनवली जाते ती सडून बनवली जाते. सडून बनवली जाते त्याला आसव म्हणतात. कासव नाही का, आसव. हे याच्या आयुर्वेद शास्त्रातले नाव आहेत. विठ्ठल राजेसाहेब आज्ञा करा, कोणाला घेऊन येऊ? त्याने सांगितलं हरणाला घेऊन ये. हो, हरिणच मला बरं जाईल बोलतो, आणि हरिण खाल्ल्यानंतरच माझी तब्येत कुठेतरी बरी होईल. कोणाला काय लागेल त्या ठिकाणी सांगता येत नाही. घरी जरी जास्त दिवस, आमच्या भागाला महाराज घरी जास्त दिवस लोक जेवली की लोक बोलतात वाघेश्वर ढाब्याला चला बोलतो. आता जी बाधा व्हायला लागली ना आम्हा सगळ्यांना, ती ढाब्याची बाधा व्हायला लागली. हो, जेवायला ढाबा आणि त्याची होते बाधा. हो, ती बाधा जी व्हायला लागली ना ती ढाब्याची त्या ठिकाणी बाधा व्हायला लागली. असं तो भाग त्या ठिकाणी राहतो. त्यांनी सांगितलं हरिण मला जमेल, हरिण घेऊन ये. हरणीकडे कोल्हा गेला. कोल्ह्याने त्या ठिकाणी हरणीताई, त्याने सांगितलं या. म्हणजे दादा बऱ्याच दिवसातून आला बोलतो. हो, बऱ्याच दिवसात. ती त्याला दादा बोलली. हो, त्याची बहिणीचं नातं तिने दाखवलं. दादा बऱ्याच दिवसातून आला, चहा पाणी वगैरे त्या ठिकाणी घे. चहा वगैरे काही देऊ नको. जंगलाचा राजा सिंह आजारी पडलेला आहे आणि त्याची इच्छा आहे तुला राजा बनवायचं आहे, तुला राज्यपद द्यायचं आहे. सरपंचाची खुर्चीच बोलतो तुला. हो, तिने सांगितलं अरे मी लहान आहे बोलतो, मला जास्त अक्कल नाही बोलतो. हो, मला काय ते मला मत मागणं वगैरे ते काय जमणार नाही. मत मागूच नको, तो बिनविरोध सरपंच. हो, मत मागायची गरज नाही बोलतो, तुला बिनविरोध राज्यपद त्या ठिकाणी आहे. हो, हरिण कशी बशी त्या ठिकाणी तयारी दाखवली. खरंच मला राज्यपद मिळणार आहे. हो, खरंच राज्यपद मिळणार आहे. हरिण तडक त्याच्याबरोबर त्या ठिकाणी गेली. सिंहाने तयारी करून ठेवली होती. हरिण जातो तोपर्यंत हरिणीवरती घाला घातला, कारण हिला राजा बनवायला नेली नव्हती. तरी घरी त्याला सांगत होती का राजा जर बनवायचा तर हत्तीला बनवा. कोल्हा सांगतो हत्तीला का अक्कल आहे का, खाऊन माजलाय फक्त. मग जिराफाला बनवा, तो उंच वरती बघतो खाली बघत नाही. वरती बघणाऱ्याचं राजकारण नाही बोलतो. ज्याला खाली पाहता येतं ना त्याचं राजकारण आहे. म्हणून तू साजेशी आहे बोलतो. तुझं बोल त्या ठिकाणी बोलणं गोडवट त्या ठिकाणी आहे. तुझं शरीर सुंदर आहे. राज्यपदाच्या पात्रतेची तू आहे. तशीच त्या ठिकाणी हरिण गेली. हरिणीवरती घाला घातला. कशी बशी हरिण त्या ठिकाणी महाराज सुटली आणि कानावरती वेतलं. जीवावरचं कशावर वेतलं महाराज? सुरेश महाराज कानावरती वेतलं. कान तोडला. हो, एक कान खाल्ला अक्षरशः. कान सोन्याचे काय कानात घालतात ना दागिने, कुडी वगैरे. चोर आता कुडी कानासं तोडून येतात. आमच्याकडे एक कान तोडला एक मागे. आता नाही त्या घटना होत, तो भाग निराळा, परंतु कानासं तोडून नेला. हरिणीचा कान तुटला आणि कान तुटला. हरिण बेधाम अशी धूम पळत घरी सुटली. सिंहाला त्या ठिकाणी कोल्ह्याने सांगितलं राजेसाहेब काय घाई करायची गरज होती, थोडा धीर निघत नाही का तुम्हाला? हो, थोडा धीर त्या ठिकाणी घ्यायचा. कशी बशी त्याला पाय धुवून तरी द्यायचे बोलतो. पाय धुवून कापण्याची पद्धत आहे ना ना. जीव हा बळी हा पाय धुवून द्यायची. पहिले पाय धुवायचे. हळदीत आहात ना जागे तुम्ही? हळदी चालू आहेत की नाही सगळ्यांच्या? पहिले पाय धुवायचे. मग 4 असतील 2 असतील तो भाग सोडून द्या आणि पाय धुवून त्याच्या मानेवरती पाय. किती लोक निष्ठुर आहेत विचार करा. पाय धुतलं म्हणजे त्याला वाटलं का माझी पूजा करतात का काय? ती पूजा नाही, तो चालला यज्ञाला. विचार करा, तो चालला कुठे? यज्ञाला.
त्यांनी सांगितलं पाय तरी धुवून द्यायचे बाबा. हो, मला थोडा आवाज द्या, माझा आवाज बसला. पाय तरी धुवून त्या ठिकाणी द्यायचे. काय घाई करण्याची गरज आहे. कोल्या पुन्हा जा बोलतो. पुन्हा कोला तिच्या घरी त्या ठिकाणी गेला. जातीवंत कोला होता म्हणून डबल गेला. पुन्हा जाण्याची हिंमत कोल्यानेच करावा. हो, तो कोल्हा घरी गेला, नम्र त्या ठिकाणी झाला. नम्र झाला होता त्याने कोंडीला आनंद. त्याने नमतं त्या ठिकाणी घेतलं. ताई, हो, त्याने सांगितलं चालता होतो, पुन्हा कशाला आलाय. अरे नशीबीत त्याच्या तावडीतून सुटून घरी त्या ठिकाणी आले. हो, ताई ऐकून फक्त घे बोलतो. काही कालवा करू नकोस, काही माझ्यावरती रागावू नकोस. राजेसाहेब तुला कानामध्ये मंत्र सांगत होते. मंत्र सांगता सांगता तूच पळून आली, त्याच्यात माझं काय. तुला राज्य कारभार कसा चालवायचा हे तुझ्या कानात राजेसाहेब सांगत होते. तुलाच घाई त्या ठिकाणी पडली आणि तू कान तोडून घेतला स्वतःचा. आणि मग त्या हरणीच्या त्या ठिकाणी लक्षात आलं की नक्की माझीच चूक झाली वाटतं. राज्यपदावर बसल्यानंतर राज्य कसं चालवायचं हे तुला सांगत होते. ताई तू वेड्यासारखं केलंस. बाई माणसाला अक्कल नसते ती अशी, तुम्हाला नाही का. तो त्यावेळेला बोलला. हो, त्यावेळेला तो त्या ठिकाणी बोलला, हरणीला बोलला. स्त्रियांना ज्ञान नाही ते असं का, हे दिसूनच त्या ठिकाणी आलं. तू वेडी आहेस, तू भोळी आहेस. एक काम कर, पुन्हा चल बोलतो. पुन्हा त्या ठिकाणी तुम्ही सांगा, एकदा कान तुटलेला पुन्हा माणूस जाईल का. मग गेली ना लोक. टक्केवारी वाढली सेठ. राष्ट्रीयकृत बँकेतून पैसे काढले. 9%, 9.5% टाकले. डबल टिबल रामकृष्ण हरी. विचारू नका आता. म्हणजे लोभानं माणूस आहे. माझा तिसरा विकार आहे लोभ. किती लोभ त्या ठिकाणी. स्टेट बँकेतून पैसे काढले, महाराष्ट्रामधून पैसे काढले आणि पर्सेंटेज फक्त जास्त मिळले. 1%, 1.5% हो. या 1% लोक भुलली आणि कुठेतरी त्या ठिकाणी गुंतून बसले. अजून पैसे लोकांचे परत आले नाही. फक्त येईल त्याला विचारतात कधी परत येतील, कधी परत येतील. याचं कारण काय त्या ठिकाणी आहे. आता ज्यांनी घेतलेत पैसे ती लोक का जागेवर आहेत का, विचार करा. हा कशाचा त्या ठिकाणी परिणाम आहे तर 1%चा लोभ. विठ्ठल विठ्ठल. ती पुन्हा त्याच्याबरोबर निघाली. कशा करता महाराज. ती लोभानं पुन्हा त्या ठिकाणी परत निघली. परत त्याच्याबरोबर त्या ठिकाणी गेली आणि गेल्यानंतर त्या ठिकाणी वाघानं आता काय त्या ठिकाणी केलं. त्यांनी सांगितल्याप्रमाणे कोल्याने सांगितलं याला पाय धुवून द्या बोलतो. हो, ये ताई ये बोलतो. ती सुद्धा वाघाची ताई झाली. हो, बहिणीचा नातं त्याच्याबरोबर तिच्याबरोबर जोडला आणि ताई त्या ठिकाणी. ताईला वाटलं माझा आदर सत्कार त्या ठिकाणी झाला आणि पाय धुवून त्या ठिकाणी तिचे घेतले. तिला बसायला त्या ठिकाणी पाठ दिला. हरिण त्या ठिकाणी बसली आणि मग त्या ठिकाणी वाघानं जे आपलं काम होतं तेवढं केलं. हरिणीला बसून फक्त दिली आणि मागून त्या ठिकाणी हल्ला केला. हरणीला मारली. हरिण जिवंत तडपडून मेली. हो, मेली. लोभापोटी मेली. लोभ त्या ठिकाणी मनामध्ये झाला. लोभापोटी जीव तिचा त्या ठिकाणी गेला आणि मेल्यानंतर त्या सिंहाने त्या ठिकाणी सांगितलं कोल्या एक काम कर, हिचं सगळं त्या ठिकाणी एक प्रकारचा मांस जे ते साफ करून ठेव. मी आंघोळ धुवून येतो बोलतो. स्नानाला जातो चिपळ्याच्या नदीमध्ये. हो, चिपळ्याचीच आहे ना ही नदी. त्या चिपळ्याच्या नदीत जाऊन येतो. तोपर्यंत साफसफाई करून ठेव. सिंह तिकडे गेला. नदीतून आंघोळ धुवून येत नाही तोपर्यंत कोल्याने, कोला हुशार आहे, त्या कोल्याने तिचा मेंदूच खाल्ला. हो, कोल्हा हुशार. त्याने मेंदू त्या ठिकाणी खाल्ला आणि गुपचूप बसला. असं समाधीच घेऊन बसला महाराज. गुपचूप त्या ठिकाणी बसला. सिंह तिकडून आला. कोल्या अरे झालं का बोलतो सगळं. कोल्याने सांगितलं राजेसाहेब तुम्ही तुमची मेजवानी तयार आहे. तुम्ही थांबलात कशाला, तुमची मेजवानी तयार आहे. परंतु सिंह जातीवंत होता. तो जातीवंत खाणारा होता. त्यामुळे खाणाऱ्या माणसाला कशात काय असतं हे नक्की माहीत असतं. मी खाणाऱ्याच्या बद्दल बोलतो. कशात काय असतं हे खाणाऱ्या माणसाला बरोबर कळतं. आपण नाही सांगू शकत. हो, परंतु खाणाऱ्याला बरोबर त्या ठिकाणी कळतं. त्याने इकडे तिकडे पंजा मारून बघितला आणि कोल्ह्याला विचारतो कोल्ह्या अरे हरणीला मेंदूच नाही. आता कोल्हा खाऊन बसला हे महत्वाचं आहे हो का. आणि मग कोल्ह्याने त्या ठिकाणी सांगितलं हेच घेऊन जा. हे वाक्य खूप महत्वाचं त्या ठिकाणी आहे. राजेसाहेब जर हरणीला मेंदू जर असता तर एकदा कान तुटलेली हरीण पुन्हा तुमच्या दारात पुन्हा परत आली असती का. तिला मेंदू नाही म्हणून ती परत आली.
तिला मेंदू नाही म्हणून ती तुमच्या दारात परत आली. विठ्ठल विठ्ठल. आठव नाटव गेले भावा भाव झाला स्वयंमेव पांडुरंग. तुका म्हणे भाग्य या नवे म्हणजे संसारी जन्मी जे याचे लागे ज्ञानेश्वर. माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम तुका म्हणे मोक्ष या नवे म्हणजे तुका म्हणे मोक्ष या नवे म्हणजे तुका मन भाग्य या नावे म्हणजे तुका मन भाग्य या नावे म्हणजे संसारी जन्मी जे याचे लागे संसारी जन्मी जे याचे लागे काम क्रोध लोभ निभाले जायचे काम क्रोध लोभ निभाले जायचे संसारी जन्मी याचे लागे संसारी जन्मी याचे लागे काम क्रोध लोभ निभाले जायचे काम क्रोध लोभ निभाले जायचे सर्व आनंदाचे दोषे झाले सृष्टी झाली सर्व आनंदाची सृष्टी झाली सर्व आनंदाची सृष्टी सर्व आनंदाची सृष्टी झाली सर्व आनंदाचे सृष्टी झाली सर्व आनंदाची सृष्टी झाली काम क्रोध निभाले जायचे काम क्रोध निभाले जायचे अवघी आनंदाची सृष्टी झाली कामक्रोध लोभ निमाले ठाईचं. अवघी आनंदाची सृष्टी झाली प्राप्त वेळी प्राप्त प्रसंगी. ग्रामस्थ मंडळ भोकरपाडा नियोजन अतिशय सुंदर तुम्ही या ठिकाणी केलेलं आहे. साऊंड सिस्टम अतिशय सुंदर त्या ठिकाणी आहे. तुमचं कोट कल्याण त्या ठिकाणी हो. महिला भगिनी अतिशय सुंदर तुम्ही शांत पद्धतीने बसलेले आहात. एखादा अपशब्द त्या ठिकाणी गेला असेल मनाला लागला असेल माफी मागून त्या ठिकाणी मला त्या ठिकाणी माफ करावं. कृतज्ञता त्या ठिकाणी व्यक्त करावी. थोर मंडळी आमचे कोकण दिंडीचे अध्यक्ष सन्मान्य पद्माकर महाराज या ठिकाणी आहेत.
महाराजांच्या विषयी जास्त बोललं तर तुम्हाला स्तुती त्या ठिकाणी वाटेल, परंतु आत्मस्थितीचं वर्णन करणं गरजेचं आहे. ज्या ज्या ठिकाणी त्या ठिकाणी कार्यक्रम करतात, आम्ही किमान जाण्या येण्याचा खर्च तरी त्या ठिकाणी मागून घेत नाही. तो भाग त्या ठिकाणी सुरेश महाराज वेगळा, आपण बोलतच नाही काय द्यावं, परंतु महाराज त्या ठिकाणी स्वतः घेणं हा विषय सोडून द्या, परंतु काय देतील हे मी तुम्हाला कीर्तनात सांगत नाही. म्हणून काय द्यावे त्यांचे व्हावे उत्तर भगवान परमात्म्याने त्यांना आयुष्य त्या ठिकाणी द्यावं. अकल्प आयुष्य व्हावे त्या कुळा माझ्या सगळा वचदासा, कल्पनेची बाधा न कोणी काळी. सुंदर सिनारे महाराजांनी पक्वात त्या ठिकाणी जीव तोडून वाजवलेले आहे. हाडाचे पट्टीचे वाजवणार त्या ठिकाणी गायक मंडळी तुम्ही सुंदर त्या ठिकाणी आहात, तुम्हाला त्या ठिकाणी धन्यवाद देतो. कलाकार मी स्वतः पक्वात वाजवणार आहे, त्याच्यामुळे मला कलेची जाणीव आहे. हो, तुका म्हणे ते पाहिजे जातीचाच माणूस त्या ठिकाणी हवाय. काय कष्ट दिंडी चालवताना होतात ते आम्हालाच त्या ठिकाणी माहीत आहे, कारण आम्ही दिंडीचे चालक आहोत. हे मोठं वैशिष्ट्य आहे. महादेव महाराज या ठिकाणी आलेले आहेत. नाथ महाराज आमचे शांतीब्रह्म सुरेश महाराज या ठिकाणी आहेत. तोला मलाचा परमार्थ महाराजांना मी परवाशी सुद्धा महाराजांना बोलून गेलो, पण सुंदर त्या ठिकाणी परमार्थामध्ये आर्थिक बाब ही उचलणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. एकनाथ महाराजांसारखा परमार्थ आपण या कलियुगात महाराज करू शकतो. तुकोबर यांचा परमार्थ कलियुगामध्ये होणार नाही, कारण आपली पत्नी आपल्याला भाकरीच देणार नाही. हे मोठं वैशिष्ट्य आहे. काही न करताना भंडारे डोंगरापर्यंत तिच्या भाकरी त्या ठिकाणी जात होत्या आणि तिच्या पायाचा काटा त्या ठिकाणी भगवान परमात्मा त्या ठिकाणी काढत होता. ह्या ज्या सगळ्या गोष्टी काम क्रोध लोभाधिक विकार त्या ठिकाणी गेले, ह्या गोष्टी कुणी त्या ठिकाणी केले? तैसे आम्हा केले पांडुरंगे. आणि मग तुकोबर यांची अवस्था झाली पिकले या सेंदे कडूपण गेले तैसे आम्हा केले. कुणी केलं आम्हाला? कुणी परिवर्तन केलं? तैसे आम्हा केले पांडुरंगे. म्हणून सर्व माय माऊलींना आमचे नाना या ठिकाणी याही वयात त्या ठिकाणी गातात, त्यांना या ठिकाणी धन्यवाद महाराज या ठिकाणी आहेत. सर्व या ठिकाणी टाळकरी मंडळांना धन्यवाद त्या ठिकाणी देतो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट पालीचे आमचे रामदास महाराजांचे हरिभक्तपरायण गुरुवारांचे भाऊ या ठिकाणी या नैना ह्या जमिनीकरता खूप मेहनत त्या ठिकाणी घेत असतात. 8 वर्ष बरोबर आहे. आणि नेहमी त्या ठिकाणी सांगत असं महाराज कीर्तनामध्ये सुद्धा मुद्दा त्या ठिकाणी उपस्थित करा. अजून 7.5 वर्षामध्ये तुम्हाला मी चॅलेंज देऊन सांगतो. आत्ता लग्न जी जमतात ना, लग्न थोडं 2 मिनटं फक्त पुढे जाते सुरेश महाराज. ती मुलगीचा बाप त्या ठिकाणी मुलाची सर्व्हिस बघत नाही, मुलगा कुठे नोकरीला आहे ते त्या ठिकाणी पाहत नाही. मुलाचा बाप फक्त एकच विचारतो, महाराज मुलाला जमीन किती आहे? अजून 7.5 वर्षानंतर ज्याचा 1 गुंठा जमीन या पनवेल प्रभागामध्ये त्या ठिकाणी असेल, तोच या मातीचा मालक असेल, तो या जमिनीचा राजा त्या ठिकाणी असेल, त्याच्याच घरामध्ये त्या ठिकाणी सुजलम सुफलमता असेल. म्हणून एकच गोष्ट त्या ठिकाणी करा. शासन जर आपल्या जमिनी त्या ठिकाणी घेत असेल तर वाजवी भावाला त्या ठिकाणी द्या, चांगल्या भावाला त्या ठिकाणी द्या. गुंठा 25 लाख आला तर आपल्याला बरं वाटतंय. सुकापूरमध्ये महाराज रेट बराच वाढलेला आहे. हो, गुंठा 25-50 लाख आले तर आपल्याला आत्ता त्या ठिकाणी बरं वाटतं, परंतु 50 मजली टॉवर त्या ठिकाणी चढतो, त्याला 50 गुंठे एका गुंठ्यावरती त्या ठिकाणी जातात. याचं गणित शेतकऱ्याला लागत नाही, याचं गणित शेतकऱ्याला लागत नाही. फक्त आलेला 50 गुंठाच्या धुंदीत लोक त्या ठिकाणी असा गाड्या घोड्या त्या ठिकाणी घेतात. स्त्रिया जशा चमकतात, काही स्त्रिया पेटतात सोन्यानं. पेढीवाल्यांच्या ठिकाणी अशिक्षित अडाणी स्त्रिया महाराज त्या ठिकाणी जातात, लाखाचा बंडल त्या ठिकाणी ठेवतात. शेठ पाहिजे तेवढे घ्या ना, राहतील ते परत द्या. विचार करा. आज तुम्ही एकच सर्वे त्या ठिकाणी करा. या पनवेलमध्ये जेवढ्या पेढ्या आहेत तेवढ्या पेढ्या या प्रभागामध्ये कुठे नाहीत. हे कशावरती? तर फक्त पैशाचा जो बाजार आहे, पैशाचा विनियोग त्या ठिकाणी आहे, तो आपल्या पनवेलमध्ये उलाढाल त्या ठिकाणी काय होते? जास्त त्या ठिकाणी होते. म्हणून सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आता एकच गोष्ट करा की आहेत त्या विकू नका. आणि ज्यांच्या जमिनी गेले त्यांची जो पैसा आहे तो योग्य मार्गाला त्या ठिकाणी फक्त लावा, चांगल्या मार्गाने त्या ठिकाणी लावा. तो टक्क्याच्या आमिषानं कुठं बाजूला टाकू नका. ते कमी पर्सेंटेज मिळले तरी चालतील, परंतु राष्ट्रीयकृतमध्ये त्या ठिकाणी ठेवा. चांगली ठेव जर त्या ठिकाणी ठेवली तरच त्या ठिकाणी पुढचं जगणं आपलं सुखकर त्या ठिकाणी जाणार आहे. नाहीतर त्या ठिकाणी बाहेरून आलेले अल्पसंख्याक जे आहेत, आज जे भैया बिहारमधून UP-मधून जे आलेले आहेत, त्यांच्या हाताखाली आपल्या मुलांना नोकऱ्या करण्याची पाळी आल्याशिवाय राहणार नाही. हे वाक्य फक्त कीर्तनात लक्षात ठेवा. हो, हे मोठं मोलाचं त्या ठिकाणी आहे. म्हणून ज्यांना त्या ठिकाणी महाराज आवर्जून त्या ठिकाणी मला आज मुद्दा उपस्थित करायला जमला की जी लोक पुढे धडपड त्या ठिकाणी करतात,
त्यांना फक्त पाठिंबा त्या ठिकाणी द्या. ते कुठल्या गोष्टीचा राजकीय क्षेत्रातला पाठिंबा त्या ठिकाणी मागत नाही. आपल्या आहेत त्या जमिनी वाचवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करा. शेठ, आपण जमीन, आपली मोलाची रोड टच जमीन आपण करोडच्या भावाने विकू शकतो, पण विकलेल्या माणसांनी फक्त आपल्या रोड टचला 1 गुंठाच घेऊन दाखवा. विकलेल्या माणसांनी रोड टचला, रस्त्याला टच जमीन 1 गुंठाच फक्त घेऊन दाखवा. आपली फक्त विकू शकतील आणि बाहेर कुठेतरी घेतात तो भाग वेगळा, परंतु रस्त्याला टच आपल्याला जमीन घेता येत नाही. याचं कारणच एवढं आहे, त्याचा भावच तेवढा त्या ठिकाणी असतो. म्हणून रोड टच असलेल्या जमिनी तुम्ही विकू नका, ही त्या ठिकाणी विनंती. झालेली शिवाय भगवान हनुमंतरायांच्या चरणावरती त्या ठिकाणी प्रस्थापित करून उद्याच्या कीर्तनाला, महाराजांच्या कीर्तनाला या ठिकाणी शुभेच्छा देऊन ग्रामस्थ मंडळ तसेच आमचे हरिभक्तपरायण सुरेश महाराज सर्व गायक मंडळाला त्या ठिकाणी धन्यवाद त्या ठिकाणी देतो. चांदीचा विना मधुकर महाराज यांना सुद्धा या ठिकाणी धन्यवाद त्या ठिकाणी देतो आणि कीर्तनरूपी सेवेला या ठिकाणी पूर्णविराम देतो. ज्यांनी आमचं शूटिंग त्या ठिकाणी केलेलं आहे त्या कॅमेरामनचं या ठिकाणी आभारी आहे की जर यूट्यूब असेल तर यूट्यूबवरती ते प्रस्थापित त्या ठिकाणी सिस्टीम त्या ठिकाणी झालेली आहे, म्हणून त्यांनी आवर्जून त्या ठिकाणी 2 तासांची शूटिंग केली. त्यांनाही उदंड आयुष्य प्राप्त त्या ठिकाणी हो, ग्रामस्थांना त्या ठिकाणी अकल्प आयुष्य व्हावे. त्या कुळा माझ्या सगळ्या हरिदासा कल्पनेची बाधा नो कवने काळी ही संत मंडळ सुखी. ज्ञानेश्वर माऊली जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय गोरी रे रे पुरे वेवा पुरे उत्तर कराच्या महाराज महाराज तुम्ही नाही विचारी राधिकार म्या फुला कराच्या तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया बैलंदरा. आताच्या ठिकाणी आदरणीय परमस्नेही गुरुबंधू या ठिकाणी आमचे जगदीजी महाराज सार्डेकर आजिवली पनवेल खरोखर या ठिकाणी साच आणि मवाल मिथुल आणि रसाल शब्द जसे कळलेलं अमृताचे अमृततुल्य विचार या ठिकाणी महाराजांनी मांडलेले आहेत. आणि म्हणून या ठिकाणी ग्रामस्थ मंडळ भोकरपाडा यांच्या वतीने या ठिकाणी महाराजांचे आम्ही शतशः ऋणी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. या ठिकाणी आपणा सर्वांना अल्पाहार या ठिकाणी आजची एकादशी आहे, त्यामुळे अल्पाहार या ठिकाणी आपण सर्वांना मिळणार आहे, तो कुणी घेतल्याशिवाय जाऊ नये. तसेच या ठिकाणी उद्या आजच या ठिकाणी बरोबर 9 वाजता या ठिकाणी जोड भजनाचा वारकरी जोड भजनाचा कार्यक्रम होणार आहे. श्री भैरवनाथ वारकरी भजन मंडळ कासप पनवेल यांची या ठिकाणी पहिली बारी आहे. दुसरी या ठिकाणी भजन आहे श्री डांगरनेश्वर प्रासादिक वारकरी भजन मंडळ मोरवे यांची दुसरी बारी या ठिकाणी होणार आहे. आणि म्हणून सर्वांनी या भजन श्रवणाचा सुद्धा आपण या ठिकाणी लाभ घेऊया. आणि उद्या सकाळी या ठिकाणी काकड आरती होईल आणि काल्याचे कीर्तन या ठिकाणी आदरणीय परमस्नेही आमचे कोकण दिंडीचे अध्यक्ष सन्माननीय आदरणीय पद्माकर महाराज पाटील यांचं उद्या 10 ते 12 या वेळेमध्ये काल्याचे कीर्तन होणार आहे. तरीसुद्धा आज या ठिकाणी महाराजांनी त्यांचा अनमोल वेळ या ठिकाणी खर्च करून आपणासाठी ज्ञानामृत दिलेला आहे. मी आदरणीय आमच्या कोकण दिंडीचे अध्यक्ष पद्माकर महाराज पाटील यांना विनंती करतो की महाराज आपण या ठिकाणी प्रेमाची शाल या ठिकाणी देऊन त्यांना महाराजांना या ठिकाणी आपण सन्मानित करायचं आहे. पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम 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 बोला पुंडलिक हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर. या ठिकाणी सुंदर असं मृदुंगाची साथ केलेले आमचे या ठिकाणी आदरणीय आमचे रविदादा सिनारे दुंद्रे त्यांचं या ठिकाणी आम्ही ग्रामस्थ मंडळ ऋणी आहोत. सर्वांनी आपण खालीच बसूया, इथे आपल्या फराळाची व्यवस्था होणार आहे. तसेच या ठिकाणी महाराजांच्या सोबत या ठिकाणी आमचे मालीबाबा या ठिकाणी आलेले आहेत. सुंदर महाराजांचा या ठिकाणी छान आवाज आहे, तर देखील मला तुम्ही द्या. महाराजांसुद्धा या ठिकाणी आमचे आदरणीय बालकृष्ण भाऊ म्हात्रे महाराजांनी सन्मानित करीत आहेत. पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. आपणासाठी ग्रामस्थांनी या ठिकाणी फराळाची व्यवस्था केलेली आहे. आपण जागीच बसूया आणि जागेवर बसून आपण फराळ घेऊया. धन्यवाद. तसेच या ठिकाणी आमच्या विगर गावचे सुपुत्र आदरणीय परमस्नेही आमचे या ठिकाणी नामदेवजी शेठ फडके आद्य क्रांतिकारी वासुदेव बलवंत फडके या ठिकाणी त्यांचे या ठिकाणी
महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष सन्माननीय आदरणीय नामदेवजी शेठ फडके यांचं या ठिकाणी जवळजवळ 1 तासापूर्वी या ठिकाणी आगमन झालेलं आहे आणि खरोखर या ठिकाणी भोकरपारा गावांच्या या ठिकाणी त्यांना आदर आहे आणि म्हणून ते जवळजवळ 1 तास या ठिकाणी थांबलेले आहेत. त्यांचंही ग्रामस्थांच्या वतीने मी या ठिकाणी शतशऋणी आहोत. धन्यवाद दादा.